ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय गजानन, जय गजानन। ओम गं गणपतये नमः। शेगावग्रामी वसले गजानन, स्मरणे तयांच्या हरतील विघ्न। म्हणून स्मरा अंतरी सद्गुरुला, नमस्कार माझा श्री गजाननाला। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय गजानन। सर्वांच्या हृदयस्थ भगवंताला नमस्कार। आज आपण एका विशिष्ट निमित्ताने जमलेलो आहोत। ते निमित्त आहे गजानन महाराज उपासना केंद्र हडपसर यांच्या तृतीय वर्धापन दिनाचं। आणि आजचा आपला चिंतनाचा विषय असा आहे की गजानन महाराजांचे भक्त पुंडलिक भोकरे आणि त्यांची गुरुभक्ती। विषय थोडासा आपल्याला वेगळा वाटेल, कधी माझ्याकडून यापूर्वी ऐकलाही असेल। गजानन महाराजांचं चरित्र गजानन विजय ग्रंथ आपण वाचतो, त्याचं चिंतन करतो, मनन करतो, पारायण करतो। त्याच्यामध्ये या सद्गुरु भक्तांचा उल्लेख आलेला आहेच। आणि गजानन महाराज चरित्रकोश या दोन ग्रंथाच्या आधारानं जे काही चरित्र आपल्यासमोर उपलब्ध झालं ते आपल्यासमोर आज चिंतन रूपाने मांडणार आहे। सर्वांना विनंती आहे की आपण मोबाईल आपले बंद ठेवा, आपापसात कुठल्याही गोष्टी करू नका। जेवढे तुम्ही शांत चित्ताने ऐकाल तेवढं तुम्हाला त्याचा आनंद जास्त मिळेल। चिंचवडून मगाशी मी निघालो 4:15 वाजता आणि खर्डीकर काकांनी लोकेशन पाठवलं, या ठिकाणी या। ते लोकेशन आम्ही दिलं त्या कॅबवाल्याला आणि आम्ही आलो, तेव्हा आम्हाला इथपर्यंत घेऊन आला। गोष्ट अशी झाली की तो पाठवलेला नुसता पत्ता उपयोगाचा नव्हता, कुठल्या टप्प्यावरती कुठे कधी वळायचं हे समजण्यासाठी त्या GPS ची आवश्यकता होती। गजानन महाराजांची भक्ती करत असताना केवळ आपल्याला पत्ता माहिती असून उपयोग नाही, मधल्या प्रवासाचे टप्पे पण माहिती असणं आवश्यक आहे। महाराजांपर्यंत पोहोचायचं भक्तीच्या रूपाने किंवा त्यांना आपण प्राप्त करून घ्यायचं, एवढा ध्येय असतं, ध्यास असतो। पण ते कसं हा विषय आपल्या लक्षात येतो। मग पर्याय असा राहतो की ज्यांनी कोणी पाहिलं किंवा ज्यांनी कोणी अनुभवलं त्याला विचारायचं। समजा आपण शेगावला जाणार असो, मग आपल्याला शेगाव अपरिचित आहे, मग आपण काय करतो? जो जाऊन आला एक तर त्याच्या बरोबर जातो किंवा जो जाऊन आलेला आहे त्याला विचारतो। तसं गजानन महाराजांच्या पर्यंत पोहोचायच्या वाटा जर विचारायच्या असतील तर या तुम्हाला मला या पुंडलिक भोकरे, भाऊ कवर, बाळा भाऊ यांना विचारायला पाहिजे की त्यांच्या चरित्रामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये हा शेगावचा अवलिया महात्मा कसा आला। जसं
श्रीकृष्ण भगवंताने अवतार घेण्याच्या पूर्वी सगळे ऋषीगण गोपगोपींच्या रूपामध्ये अवतरित झाले होते. तसं केवळ महाराज आले नाही, ते या सगळ्या त्यांच्या सद्भक्तांना, शिष्यांना, कारण दासगुरु महाराज वर्णन करतात, ती किरणे नव्हते शिष्यत्व त्या गजानन भास्कराची, त्या सूर्यातून येणारा त्याचाच अंश म्हणजे ते आहे. तसं ही जी मंडळी आहेत, बायजाबाई असतील, साळूबाई असतील, पाटील मंडळी असतील, बंकटलाल असतील, पितांबर असतील, हे त्यांचंच एक तत्व आहे आणि ते धरून आपल्या त्या तत्वामध्ये ते नेणार आहे. पण मग आता हे कसं, तर आम्हाला 2-3 कथा माहिती आहेत पुंडलिक बाबांच्या. 13व्या अध्यायात कथाभाग आहे, 16व्या अध्यायात कथाभाग आहे, 18व्या अध्यायात कथाभाग आहे. 3 अध्याय आम्हाला दासगुरु महाराजांनी त्यांची थोडीशी झलक त्यांच्या चरित्राची तिथे दाखवली. मग महाराजांच्या चरित्राचं चिंतन करत असताना व्यक्तिशः माझ्या असं लक्षात आलं की यांच्याही जीवनपटाचा अभ्यास आपल्याला करायला पाहिजे. केवळ महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला किंवा त्याचं चिंतन केलं तर त्याला जोड म्हणून यांचाही अभ्यास केला पाहिजे की यांनी काय केलं होतं तेव्हा हा शेगावचा अवलिया त्यांना वश झाला. त्यांच्यासाठी तो त्यांच्या भक्तीमध्ये बेधुंद होऊन त्यांच्यामध्ये रममाण झाला. काय केलं असेल त्यांनी, असं काय केलं असेल, तर त्यांनी काय केलं हे त्यांच्या चरित्रामध्ये आता आपल्या लक्षात येईल. चरित्र खूप मोठं आहे. मुळामध्ये याची जवळजवळ 4 दिवसाची व्याख्यानमाला चिंचवडला 2-2.25 तास रोज अशी पूर्वी झाली. आता मला तेवढा वेळ उपलब्ध होत नाही. 6-6, 7-7 दिवस म्हणजे भास्कर पाटलांचं चरित्र केवळ आम्ही 7 दिवस फक्त भास्कर पाटलांचं चरित्र रोज 2.25 तास श्रावण महिन्यामध्ये, म्हणजे 6 ते 8:15, 8:30 पर्यंत असे सगळे भक्त आहेत. तसं हा पुंडलिक बाबांचं चरित्र म्हणजे या व्याख्यानमाला सगळ्या होऊन गेल्या. चिंचवड गजानन महाराज मंदिरात भाऊ कौरांबद्दल झाल्या, बाळाभाऊंबद्दल झाल्या, पितांबरांबद्दल झाल्या. मग ते कसं आहे ते आता थोडंसं आपण बघूया. त्याचा ठराविक भाग जेवढा आपल्याला आपल्या समोर ठेवता येईल तो नक्कीच लाभदायक ठरेल. डॉक्टर होण्याच्या पूर्वी मी रेल्वेमध्ये होतो, त्यामुळे मला सिग्नल पाहिल्याशिवाय गाडी थांबवता येत नाही. त्यामुळे तुम्ही वेळ झाला की मला फक्त झेंडा दाखवा म्हणजे मग आपल्याला ती गाडी थांबवाय. नाही, रेल्वेचं वैशिष्ट्य असतं, रेल्वेचा गुण एक आपण घ्यायला पाहिजे. काय, रेल्वेला स्टेअरिंग नाहीये, तिला फक्त ट्रॅक आहे. तसं सद्गुरूच्या बाबतीमध्ये प्रवास करताना आपल्याला फक्त ट्रॅक आहे, कुठं वळायचं आपल्या हातात नाही. फक्त त्याला 2 आहेत, काय, एक ऍक्सिलेटर आणि एक ब्रेक, तो आपल्या हातात, आणि ते म्हणजे आपलं कर्म आहे. तसं महाराजांच्या बाबतीत प्रवास करत असताना मार्ग ते ठरवणार, वळायचं कुठं आपल्या हातात नाही, ते जातोच आपण पुढे. असो, आता ही जी मंडळी आहे खूप यांच्याबद्दल मला इतकं भरभरून वाटलं, सांगत राहावं. त्यांच्या त्या कथा सांगाव्यात आणि नुसत्या कथाच न सांगता त्याच्या मागचं चिंतनही मांडावं. आता काही कथा, काही चिंतन थोडंफार आपण बघूया आपल्या समोर. गजानन महाराजांचं चरित्र काळ आपल्याला माहिती आहे, 1878 ते 1910. आता या पुंडलिकाचा जन्म 1895 आहे, म्हणजे शके 1816 साधारण. अकोट जिल्ह्यातल्या, अकोला जिल्ह्यामधल्या अकोट तालुक्यामध्ये मुंडगा नावाचं एक छोटस गाव आहे. आजही गाव छोटं आहे, आपण जाऊन पाहिले असेल, बरेच मंडळी जाऊन आले असेल. चंद्रिका नावाची ही नदी आहे. आता नाहीये नदी, पण तिथे चंद्रिका नावाची ती नदी छोट्या प्रमाणात आहे. भगवान श्रीकृष्णाचं रुक्मिणी हरण नावाचा प्रसंग आपल्या सर्वांना माहिती आहे, किंवा रुक्मिणी स्वयंवर. तर त्याच्यामध्ये तो रुक्मिणीची बहीण, भीष्मक राज्याची कन्या, विदर्भाची अशी ही रुक्मिणी, आणि तिला त्यानं मोठं आख्यान आहे त्याचं रुक्मिणी स्वयंवराचं, की अमरावतीहून द्वारकेला नेलं आणि तो कसा काय प्लॅन केला त्याच्या बाबतीत असं म्हणूया. त्याच्यामध्ये ज्या ज्या काही घटना घडल्या तिथे त्यांनी त्या रुक्मिणी नावाच्या रुक्मिणीच्या भावाला पराजित केलं. पराजित केल्यानंतर नुसतं पराजित केलं नाही तर त्याचं तिथे मुंडन केलं, म्हणून त्या गावाचं नाव पडलं मुंडगा.
आडगावला त्याला अडवलं म्हणून आडगाव. नंतर जसं रामाने रामेश्वराची स्थापना रावणाच्या वधानंतर केली, रामेश्वर ज्योतिर्लिंग आपण म्हणतो, तसं श्रीकृष्णाने द्वारकेश्वराची स्थापना केली, जिथे भास्करांना महाराजांनी समाधी दिली. म्हणजे ही सगळं पौराणिक ठिकाणं आहेत. त्यापैकी एक हे मुंडगाव नावाचं क्षेत्र, आणि तिथे अशी ही सुंदर असणारी नदी, आणि इथे ह्या उकिरडाजी भोकरे नावाच्या सद्गृहस्थांच्या सदाचार संपन्न असणाऱ्या शेजारी जानकाबाईंच्या पोटी या साधारण 1894-95 मध्ये या पुंडलिकाचा जन्म झाला. उकिरडा नाव का ठेवतात ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, तो काही विषय आता मी घेणार नाही, जो आपल्याला माहिती, तो सुद्धा चिंतनाचा विषय आहे, पण तो आता तेवढा वेळ आपल्याला तेवढा सगळा उपलब्धीच्या नुसार आपण बघूया. असं हे पुंडलिक लहानपणापासून निग्रही वृत्तीचे होते. अध्यात्मामध्ये एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे निग्रह. सोय ही गोष्ट अध्यात्माला मान्य नाही, किंवा सवड ही गोष्ट अध्यात्माला मान्य नाही. ती तुम्हाला प्रयत्नपूर्वकच कराव्या लागते. जमेल तर मी करीन असं अध्यात्म होत नाही, किंवा सद्गुरूंची सेवा होत नाही. तर आपल्याला ते प्राधान्यानेच करावं लागतं. तर असे हे पुंडलिक, आणि कुणबी समाजाचे पण वारकरी संप्रदायांचा त्यांच्यावरती विशेष असा हा पगडा होता. घरामध्ये वारकरी संप्रदायाची ही सुंदर अशी परंपरा होती. आणि आता अशी ही मंडळी असताना, जसं अकोल्याच्या भक्त मांदेळ्यातली गजानन महाराजांची नावं राजगुरू महाराजांनी सांगितली आहेत, तसं या मुंडगावला सुद्धा झामसिंग होते, काशीनाथ पंत कुलकर्णी होते, बायजाबाई होते, बायजाबाईंचे वडीलही होते. असे अनेक भक्त या मुंडगावनी आपल्याला दिले. जसं आपण म्हणतो की महाराजांचं वास्तव्य शेगाव नंतर नागपूरला झालं जास्त काळ, काळाच्या नुसार, उपलब्ध काळाच्या नुसार जर पाहिलं तर तसं. आणि या पुंडलिकाबरोबर यांना 2 बहिणी होत्या. एकीचं नाव सरूबाई होतं आणि दुसरीचं नाव खदूबाई होतं. आता ही नावं त्या त्या वेळेच्या नुसार या दोन्ही बहिणींची लग्न झाली, आणि हे पुंडलिक अहोरात्र भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये तल्लीन असत. लहानपणी त्यांनी काय करावं, दगडाचे टाळ घ्यावेत आणि दगडाचा देव करावा आणि त्याचा तो खेळ मांडावा. बाळाचे पाय पाळण्यात दिसतं, तसं गुण काय आहेत ते लहानपणीच ओळखावे लागतात. आता पूर्वी लक्षणावरून ओळखायचंय, आता काय करेल काही सांगता येत नाही, काही झालं तरी ओळखता काही येत. पण हे लहानपणापासून ईश्वराचं सान्निध्य प्रिय असतं. असे हे मग आता यांचा महाराजांचा संपर्क कधी आला, विशेष असं आहे. ह्या बाळाचा महाराजांशी संपर्क आला तेव्हा त्यांचं वय अवघं 13 वर्षांचं होतं. पुंडलिकाचा जेव्हा संपर्क गजानन महाराजांना त्यांनी प्रथम पाहिलं तेव्हा फक्त हा पुंडलिक 13 वर्षांचा आहे. काय कळतं 13 वर्षाच्या मुलाला? अध्यात्मात तर खूप लांबचं राहिलं, घरचा पत्ता सुद्धा सांगता येणार नाही. आपण 13 वर्षाचे असताना आपल्याला काय कळत होतं? आपल्याला आत्ता सुद्धा काहीतरी कळतं असं म्हणण्यासाठी आपण अधिकारी नाही आहोत. कारण जे कळतं ते न धड व्यवहारात उपयोगाचं आहे, ना धड अध्यात्मात उपयोगाचं आहे. असे आपण 13 वर्षाचा हा मुलगा कुठे आला महाराजांना पाहायला? तर महाराजांची स्वारी पौष पौर्णिमेच्या भंडाऱ्यासाठी झामसिंगाकडे आलेली. 16, 17 आणि 18 जानेवारी महिना 1908 इसवी सन ह्या दिवशी झामसिंगाने गजानन महाराजांना विचार की महाराज आपण शेगावला झामसिंग गेले, आणि त्यांनी सांगितलं की महाराज आपण मुंडगावला न्यायला मी आलोय, तर मग तुम्ही कबूल केलं होतं, मग चला. महाराज म्हणाले ठीक आहे, मग सगळी तयारी करून मी आलो. आणि मग महाराज त्याच्याकडे गेले, आणि हा सगळा पौर्णिमेला चतुर्दशीला भंडारा झाला शेगावचा. आपल्याला त्या मुंडगावचा आपल्याला ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आहे. मग या सोहळ्यामध्ये हा पुंडलिक उपस्थित होता. त्यांनी पाहिलं महाराज झालेले आहे, पाऊस पडला, महाराजांनी वर पाहिलं, पाऊस गेला, अन्न वाया गेलं, जपंती झाल्या दुसऱ्या दिवशी. मग त्यानंतर त्यांनी असा संकल्प केला की पौर्णिमा झाली
आता पौर्णिमेनंतर येते ती वद्य एकादशी. वद्य एकादशीची गजानन महाराजांची वारी करायची. सगळे लोक जातात मुंड गावात, मी पण जातो. तर किती वर्ष वारी करायची? 12 वर्ष करायची. 12 वर्षाचं वारी केली तर साधारण बघा तुम्ही, वर्षाला 24-25 एकादशा आणि 12 एकादशा, 12 अशा साधारण 144 म्हणजे 150 वारी त्यांच्या या 12 वर्षात होणार. वारीची परंपराच होती आणि ती परंपरा त्यांनी पुढे तशी पुढे सलग ठेवली. आणि मग त्यांनी महाराजांच्या पुढे असा संकल्प केला की महाराजांची वारी करेन एकादशीची. मुंड गावातनं भक्त जातच होते. मग कधी जायचे ते? वद्य एकादशी. मग त्यांनी वडिलांना पण तसं सांगितलं की बाबा मी आता या मुंडगावच्या लोकांबरोबर महाराजांच्या वारीला जाईल. बाबा म्हणाले जा. 12-13 वर्षाचा हा लहान मुलगा सांगतो. त्यावेळेस वयाचा विचार केला आपण, कारण एक 12-15 वर्षावर लग्न होत असे आणि 8-9 वर्षाची ती त्याची पत्नी असे. एवढ्या लहान वयाचा तो काळ. आणि दुसरा संपर्क हा जो फार महत्वाचा आहे. आता इथून खरं महाराजांनी लीला घडवायला सुरुवात केली. पहिल्यांदा तर ते आलेच, त्यांनी पाहिलं की एवढ्या गर्दीत महाराज आहेत, पण यांच्याशी महाराजांशी काही संवाद झालेला आहे किंवा महाराजांशी काही संपर्क झालेला आहे असं काही नाही. सामान्य भक्तांसारखा तो आला, त्याने दर्शन घेतलं आणि मग प्रार्थना केली की मी इथून पुढे 12 वर्षाच्या एकादशा येईल. आता हा 13-14 वर्षाचा मुलगा, आई वडिलांना एकुलता एक, 2 बहिणींची लग्न झालेली, कष्टार्जित शेतीवाडी होती आणि काहीतरी त्या दरम्यान सण होता. आता असं झालं की यांनी वडिलांना हट्ट धरला की बाबा मला आजच्या दिवशी खिचडी खायची. जसं जो एखाद्या दसऱ्याच्या दिवशी घरी पूर्णावरणाचा स्वयंपाक असताना ते घरातलं पोरगं सकाळी 8:30ला गटाणं करतं की नाही मला आता मॅगीच पाहिजे, नकोच मला. आई म्हणते अरे छान आपण आज स्वयंपाक करणार आहे, नाही मला तेच. ते बाबा म्हणाले नाही बाबा आज काही हे नाही, आज सणाचा दिवस आहे. आणि मग बाल हट्ट होता, वडिलांनी मारलं, दिले असतील 2 फटके लावून. त्या रागामध्ये हा मुलगा निघाला. जाऊ दे म्हणा आता जातच निघेल. तेवढ्यात रस्त्यावर बाहेर आला. मंडळी शेगावला बैलगाडीतून चालली होती. कुठं चाललंय? शेगावला चाललो, वारीला. चला माझा पण संकल्प आहे, मी पण येतो. आणि त्यांच्यासोबत हा पुंडलिक निघालाय वारीला. आता इकडे हा आनंदकोटी ब्रह्मांडाचा जो नायक आहे तो भक्तांची वाट पाहत असतो, पण ओढ आपली लागली पाहिजे. गजानन आवली अवतरले जगताराया किंवा अवतरला श्रीगुरूवर जडमूळ ताराया. अडचण आपल्यामध्ये आहे, अडचण महाराजांमध्ये नाही. पुण्यात सोनाराचे दुकान आहे, काय गाडगेट, ते खूप मटेरियल घेऊन बसलेले आहेत. आपण आपल्या ऐपतीप्रमाणे विकत घेतो, देणाऱ्यासाठी ते बसलेले आहे. तसं हे अवतार झालेला आहे, पण आमची क्षमता कमी पडते आणि दोष आम्ही त्यांना देतो सांसारिक कामना पूर्ण न झाल्यावर. तो भाग वेगळा आहे, म्हणजे तो चिंतनाचा विषय नाही आताचा. पण या मुलाच्या मनामध्ये हे आलं आणि तो गाडीत बसला. इकडे महाराजांनी साळूबाईंना आज्ञा केली की साळूबाई खिचडी कर. काय तो भगवंत असेल, एकेकासाठी आपल्या घरात जर 10 माणसं आली तर 10 माणसांच्या पद्धतीच्या आवडीनिवडी करायला आपल्याला जमत नाही. तो आपण साधारण असेल तसं करून मोकळं होऊन जातो, ज्याला जे पाहिजे ते घ्या म्हणतो. पण त्यांनी त्यांच्यासाठी सांगितलं की तेवढ्यात असं झालं की साळूबाईंनी ती खिचडी करून महाराजांपुढे आणायला आणि पुंडलिक हा दर्शन घ्यायला एक गाठ पडली. महाराजांनी सांगितलं पुंडलिका गरम गरम तू खिचडी खावी वाटते ना, घे जेव. इतक्या क्षणाक्षणाची तुमची नोंद महाराज घेत असते. आणि एक घास त्यांनी महाराजांनी खाल्ला, उरलेली खिचडी पुंडलिकाला दिली. पुंडलिकाचे डोळे भरून आले. 13-14 वर्षाचा हा मुलगा पहिल्यांदा भेटीत हा आलेला, एवढे मोठे महाराज
ब्रह्मांडाचे नायक, त्यांनी माझ्यासाठी हे करावं, जे माझ्या घरी घडलं ते यांनी इथे समजलं आणि तेवढंच करून मला त्यांनी दिली. काय त्या भगवंताची ताकद असेल. आणि पहिल्या भेटीत नावासह ओळखलं. माझं नाव माहिती नाही, गाव माहिती नाही, काही माहिती नाही, थेट त्यांनी हाक मारली, पुंडलिका घे, घे, तुला खिचडी खावीशी वाटते ना, घे. आणि मग तिथे महाराजांचा जो ध्यास लागला, तो आयुष्यभर अखंड चिंतन गजाननाचं, नामस्मरण गजाननाचे गण गण गणात होते, अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात. हे अखंड चिंतन जे म्हणतो ना, ते तिथे सुरुवात झाली. आणि मग तिथे मुक्काम केला आणि मग परत मुंडगावला आले आणि त्या वाऱ्या सुरू झाल्या आणि त्या वारीचा ध्यास घेतला. आणि मग दुसरा वृत्तांत आपल्याला 13वे अध्याय पुढचा येतो की त्यांना ती गाठ वगैरे झाली. आजकाल मी जसं मगाशी म्हटलं की हा सोयीचा प्रकार नाही, हा आपल्याला प्रयत्नपूर्वक करायचा मार्ग आहे. ध्यास त्याचा घेतला पाहिजे. मध्येच मृत्यू आल्यास शवतरी ने शेगावास, एवढा ध्यास त्या भक्तीचा धरला पाहिजे. आम्ही उलट करतो, सगळं आम्हाला मिळावं असं इथेच सांगतो. पहिलं सांगतो महाराज, गर्दीच नको. म्हणजे बघा आपण काय प्रवासात आहोत, किती विरुद्ध टोकाला उभं आहोत आपण. ते कुठल्या शिखरावरती पोहोचले ना, आम्ही किती खालच्या बाजूने काय वाटेल ते करतो. नंतर मग काय, मग तिकीट मिळावी, मग रूम मिळावी, काय म्हणजे दर्शन व्हावं ही काही कामना नाही. बाकीच्याच उपलब्धी आम्हाला वेळच्या वेळी व्हाव्या, ह्या आमच्या मनोकामना अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष. आपण आपल्याला बघितलं पाहिजे. काय होतंय, आपण आपल्याला बघतच नाही. त्यामुळे अडचण अशी होऊन जाते ना की कसं करायचं हे समजत नाही. हे आपले दुर्गुण आहेत, हे आपल्याला जाणवत पण नाही त्यावेळेस, कारण आपण तसं त्या दृष्टीने त्याच्याकडे बघत नाही. ह्यांची काय होती अवस्था की मध्येच मृत्यू आल्याचं शवतरी नाही शेगावास. आपण म्हटलो असतो, काय राव, मी शेगावला निघालो, मला तापच आणला महाराजांनी. बघा म्हणणारे म्हणतात, माझ्या समोर लोकांनी मला म्हटलेलं आहे, म्हटलं महाराज कशाला तुला ताप आणतील रे, त्रिविध तापाचे हरण करणारा तो अवली आहे, तो तुला ताप आणून त्याला काय साध्य होणार आहे. तू तुझ्या शरीराची काळजी घेतली नाही म्हणून तुला काय झालंय, तू दोष त्यांना देऊ नको. आणि मग याचा हा ताप उतरला, ते गंडांतर झालं वगैरे वगैरे वगैरे. आणि असा हा आपण काय करतो अध्यात्मामध्ये ना, शरीराची तक्रार फार करतो. कारण ते इकडं आपण इतकं आपण बिघडून ठेवलेलं आहे ना, बसायचं म्हटलं तर बसवत नाही, उभं राहायचं म्हटलं तर उभं राहत नाही, बोलायचं म्हटलं तर बोलता येत नाही, गप्प बसायचं म्हटलं तर गप्पही बसता येत नाही. कुठल्याच कॅटेगरीमध्ये आपलं शरीर आपण त्याला नीट वळण लावून ठेवलेलं नाही. आणि आपल्याला असं वाटतं की माणसानं माझं ऐकावं समोरचं. आपलं शरीर आपलं ऐकत नाही तर पुढचा व्यक्ती कुठून ऐकणार आहे. निदान त्याला चांगली वळणं लावली पाहिजे. आणि मग मन हे संकल्प विकल्पामध्ये इतकं अडकतं की काय करू, करू की नको, करू की नको, करू की नको. पण हे सद्गुरू भक्त तुम्हाला मला या छोट्या छोट्या प्रसंगातून असं शिकवून देतात की तुम्ही काय करायचं. साध्या विचारानं हा निघाला मुलगा आणि वडिलांनी सांगितलं की गाडी आणू का नको, हे आणू का नको, ते आणू का नको, डॉक्टर आणू का नको, सगळे प्रकार त्याच्या वडिलांनी त्याच्या समोर ठेवले. पण त्यांनी सांगितलं की जरी गेलो तरी शेगावपर्यंत न्या. आणि अशा अवस्थेत ते शेगावला आले. आणि मग पुढे क्षणार्धात सद्गुरूंची कृपा झाली. पण ह्याच्यामध्ये असं असतं की हताश व्हायचं नाही. तू गजाननाचा आहेस शिष्य, ऐसे यातून हसून हताश का होतोस फळे. जो गजानन महाराजांचा स्वतःला भक्त म्हणवतो, उपासक म्हणवतो, पूजक म्हणवतो, हल्लीच्या भाषेत ज्याला फॉलोअर्स म्हणवतो, त्याला हताश व्हायचा अधिकार नाही. पर्यायात उत्तर पुढे दिलेलं आहे त्याचं. आणि मग असं हे पुंडलिक इतकी अंतरंगातील शिष्य. आणि पुढे पुढे गंमत अशी झाली, या पुंडलिकाचं लग्न झालं. किती लग्न व्हावी, किती लग्न व्हावी पुंडलिकाची? 4. म्हणजे इतका विरोधाभास आहे चरित्रामध्ये की
हरिदाखड्यानं एका लग्नासाठी याचना करावी लागली आणि इकडे पुंडलिकाला 4-4 लग्न झालेली. म्हणजे यांची आंतरिक अवस्था इतकी अत्युच्च होती की त्यांच्या या व्यवहाराचा परिणाम त्यांच्या अध्यात्मावर झाला नाही. मला हे या माध्यमातून सांगायचं आहे. आणि लहानपणीच त्यांची पहिली पत्नी होती, त्याच्यामध्ये जनाबाई नावाची एक पत्नी होती, ती पहिली लहानपणीच वारली. दुसऱ्या लग्न झालं, त्या पत्नीचं नाव राधाबाई होतं. ती बहिणीच्या लग्नास गेली, ती तिच्या बहिणीच्या लग्नास गेली आणि मग ती परत आली नाही, म्हणून मग तेही नातेसंबंध गडबडला आणि मग पत्नीला बोलवून आण म्हणली, त्यांनी येण्यास नकार दिला. मग त्यांना सोडचिठ्ठी दिली. मग तिसरा विवाह झाला. तिसऱ्या पत्नीचं नाव तेवढं उपलब्ध नाही आत्ता इथे माझ्या लक्षात नाही येते. आणि मग चौथी पत्नी झाली मायाबाई, की ज्यांचा फोटो आपल्याला उपलब्ध आहे, की पुंडलिकांच्या बरोबर त्यांच्या मायाबाई नावाच्या पत्नी. आणि मग त्यांना नंतरही व्यवहारार्थानं एक मुलगा आणि एक मुलगी झाली, पण ती इतकी अल्पायुषी ठरली की तो प्रपंच तेवढा काही राहिला नाही. तर बघा, पुढचा प्रसंग जो आहे अत्यंत रोमहर्षक आहे. आणि मग ही अशी ही किती दिवस भक्ती केली असेल महाराजांच्या. त्यांचा संपर्क आल्यापासून तसं जर पाहिलं तर साधारण 2.5 वर्ष ते महाराजांच्या संपर्कात होते. 2 वर्ष 7 महिने, म्हणजे महाराजा सदैव स्वरूपात असता आल्यापासून आणि महाराजांनी समाधी घेईपर्यंत. त्याच्यात पायीवारीचा 12 वर्षाचा संकल्प होता. 1908 ते 1920 या 12 वर्षात त्यांच्या एकूण जर पाहिलं तर मगाशी आपण मोजलं त्याप्रमाणे 144 ते 150 एकादशा आणि अनेक संकटे पार करत ही त्यांनी ती वारी पूर्ण केली. वारी म्हटलं की संकट आलंच, संकल्प म्हटला की विकल्प आलाच. हा सृष्टीचा नियम आहे. त्या विकल्पावरती जो मात करतो तो साधनेच्या पुढे पुढे जातो. दासगुरु महाराज सुद्धा म्हणतात, माझ्या मनात विकल्प यायला लागले वरच्यावर. हे तुमच्या माझ्या मनाची अवस्था ते वर्णन करतात. ते काय दासगुरु महाराजांच्या मनात विकल्प येत होते म्हणून ते सांगत नव्हते. आणि मग आयशा पातकेला, केविला, धावा बशीला वगैरे वगैरे त्यांनी तिथे एकदा असंच 1 वर्षानंतर महाराजांच्या समक्ष असताना हा प्रसंग घडलेला. म्हणजे महाराज देह स्वरूपात असताना, सगुण स्वरूपात असताना म्हणूया आपण, की पायी वारी करायची. त्याचा तो जुना मार्ग आहे. आता आपण ज्या रस्त्याने जातो एवढा मोठा मार्ग नव्हता त्या वारीचा, थोडासा इकडच्या बाजूने आहे असा. तर आणि त्या महाराजांच्या त्या तिथून आले, पूर्णा नदी लागते वाटेत, आपण गेला असाल. आणि मन्ना नदी पण लागते, अगदी शेगाच्या बाजूला एक 5-6 किलोमीटरवरती ती मन्ना नदीला लागते. त्याचा अध्यायात आपल्या वर्णनही आहे. आणि तेवढ्यात त्या मन्ना नदीला पूर आलेला आहे. पलीकडं त्या पुराची अधिक पाहणी करण्याकरता एक इंग्रज अधिकारी आलेला आहे आणि या पुंडलिकाची वारी आली आहे म्हणून पुंडलिक तिकडून चालत येत आहे. आता आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या स्थानिक माणसाला विचारतो, काय रे बाबा इथे किती खोल आहे? त्यावेळेस त्या अधिकाऱ्याने असं पाहिलं की पुंडलिक बाबा त्या पाण्याच्या वरनं चालत येत आहे. आणि मग त्यांनी विचारलं किती खोल आहे? पाणी घुटणे तक आहे, या अगदी गुडघ्यापर्यंत. त्या इंग्रज मुस्लिम अधिकाऱ्याला कळे ना की हा मुलगा एवढा 12-15 वर्षाचा येतोय चालत, पूर आलाय म्हणून मला सर्वेक्षणासाठी पाठवलंय. म्हणजे त्यावेळेस पूर आला तर सर्वेक्षण करायची पद्धत होती. आता परवा पूर येऊन गेला, कोणी काही केलं, पुन्हा पूरण्याची वाट बघत असतील कदाचित. आणि तो पुंडलिक हा असा इकडे चालत आला आणि इकडे त्याने आल्यानंतर पाहिलं की अरे हा एवढा मुलगा या पाण्यावरनं चालत येतोय. त्याने विचारलं कैसे आया? त्याने एकच सांगितलं, मेरे गुरु श्री गजानन बाबा मुझे हर वक्त संभालते हैं. किती मोठा बोध त्यांनी दिलाय बघा बरं. त्यांना सांभाळतात, तुम्हाला मला सांभाळत नाही? सांभाळतात, पण ते आमच्या लक्षात येत. पण तेवढी आपली जाळी वाजून जागृत नाही झाली. त्यांना सांभाळलं. जसं अभंग आहे नाथमरांचा, सकल जीवांचा खरे तो सांभाळ, तुझं मोकलीलं ऐसे नाही. सगळ्यांना जर तो सांभाळतो, तुला का नाही सांभाळणार? तुला पण सांभाळे.
आता हा लहान मुलगा 12-13 वर्षाचा हा बघा 13 वर्षापासून अगदी 16व्या वर्षापर्यंत संपर्क आलेला आहे. वयाच्या अगदी 2 वर्ष 7 महिने महाराजांच्या संपर्कात आहे. गजानन महाराजांचं नाव कळल्यापासून महाराजांनी समाधी घेईपर्यंत इतका छोटा मुलगा आहे. ही लग्न वगैरे झाली ती नंतर झाली आहे. म्हणजे जशी जशी पुढे पहिल्या पत्नीचा एक वृत्तांत आहे, तो आपल्या माहिती असेल का तुम्ही सांगतो. 1909 मधला एक प्रसंग आहे. पुंडलिक हा वारीसाठी आला एकादशीच्या, श्रावणमध्ये एकादशी. महाराजांच्या समोर बसल्यानंतर तंद्री लागली म्हणजे शब्दाचा समजला आपल्याला. देह आहे पण मन तिथं नाही, किंवा मन कुठल्या तरी एका विषयाच्या चित्तामध्ये तल्लीन झालेलं आहे. जसं आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं ना, आपण बघत असतो पण दिसत नाही. तसं यांची सर्वजण आले, हातपाय धुतले, महाराजांच्या पुढे बसले. पूर्वी पद्धत होती, विहिरीवरती जायचं, शर्ट बनियनवरचं कोट काढायचं, ते बाजूला ठेवायचं, ते पाणी शेंदून घ्यायचं, हातपाय गुडघ्यापर्यंत कोपऱ्यापर्यंत धुवायचे, मग जाऊन महाराजांना साष्टांग नमस्कार घालायचे. कुठल्याही सत्पुरुषांना नमस्कार करताना अशी पद्धत होती. आणि हा पुंडलिक तिथे आला, सगळी मंडळी बसली. श्रावण महिन्याचा नुकता त्याचा गोकुळाष्टमीचा उत्सव झाला. आपण जर मुंडगावला गेला असाल तर श्रीकृष्णाचं मंदिर आहे पुंडलिकाच्या घरामध्ये, आणि गोकुळाष्टमीचा परंपरागत होणारा त्यांच्या घरात उत्सव आहे. हा पुंडलिक आला, बसला. एकादशीचा दिवस म्हणजे अगदी अष्टमीनंतर 1-2-3 दिवसानंतरचा, नवमी, दशमी, एकादशी. भावशून्य अवस्थेमध्ये बसलेला आहे. आणि महाराजांनी तिकडून एकदम त्याला विचारलं, पुंडलिका, झाला का उत्सव जन्माष्टमीचा? आता हा तंद्री लागलेला मुलगा एकदम थोडासा जागेवर, हो झाला. जसं वर्गामध्ये लक्ष नसणाऱ्या विद्यार्थ्याकडे एकदम शिक्षकांनी काहीतरी विचारलं तर तो कसा तरी हो म्हणतो किंवा काहीतरी सांगतो, तसं यांनी पटकन थोडंसं भानावर आल्यासारखं केलं आणि सांगितलं, आणि मग हो झाला. आता हा इतक्या लहान मुलगा तो महाराजांना काय म्हणतो, महाराज, राधेचा कृष्ण कसा दिसत असेल तुम्ही पाहिला का? भक्तीच्या भोळेपणाची निष्कलंक निर्विकार अवस्था. आता तो भोळा, त्याच्यापेक्षा हा अनेक पटीने भोळा, शेगावचा अवलिया. तर त्यांनी महाराज तिथून पटकन आपल्या जागेवरनं उठले, तडकन उभे राहिले, उठून आणि श्रीकृष्णासारखं बासरीवाल्यासारखं रूप घेतलं आणि म्हणाले, असा दिसत होता. पुंडलिकाच्या साठी हा भगवंत श्रीकृष्ण रूपाने तिथे प्रगट झाला आणि त्यांनी सांगितलं की असा दिसत होता. महाराजांनी अनेक वेळेला अनेक रूपांमध्ये सद्भक्तांना दर्शन दिले. रामदास स्वामींच्या याच्यात आहे, पांडुरंगाच्या स्वरूपात आहे. पण ह्या दर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे दर्शन आहे ना, हे या पुंडलिकाच्या निमित्ताने सगळ्यांना झालं. बाकीची दर्शनं जी होती ती फक्त त्यांच्यासाठी होती. बाळकृष्ण रामदासींना जे दर्शन झालं ते फक्त त्यांच्यासाठी होतं, बापूंना जे दर्शन झालं ते त्यांच्यासाठी होतं. या पुंडलिकाची भक्ती इतकी होती की त्यांच्यामुळे हा शेगावचा परमात्मा श्रीकृष्ण रूपाने पुढे असणाऱ्या 5-25 लोकांना दिसला. भक्तामध्ये एवढी ताकद असते, असं म्हणतात की पुंडलिकाने परब्रह्म पंढरपूरच्या पांडुरंगाला विटेवर उभं राहा म्हणून उभं केलं, वीट फेकून, राहा उभा इथंच. आणि नामदेवरायांनी त्याच पांडुरंगाला ये खाली जेवायला म्हणून खाली उतरवलं. तसं यांच्या भोळेपणापेक्षा हे जास्त भोळे महाराजांच्या म्हणजे पुंडलिकाच्या पेक्षा. आणि म्हणून तो परमात्मा त्या तिथे श्रीकृष्ण रूपाने प्रगट झाला आणि मग म्हणाले असा दिसतो. पुढे जी काही 25-30 मंडळी होती त्या निमित्तानं त्यांना त्याचं दर्शन झालं. किती अधिकार आहे की त्या परब्रह्माला
श्रीकृष्ण रूपात प्रगट करून दाखवायचं. पुंडलिकाचं आणि बायजाबाईंचं नातं फार विलक्षण आहे. हे बहीण भाऊ आहेत तर मुळीच पूर्वजन्मीचे. किती मोठा सिद्धांत महाराजांनी ते सांगितले. बायजाबाईंचं चरित्र सुद्धा आहे. दोन्ही चरित्र मी एकत्र सांगत असतो, पण दोन्ही चरित्र एकत्र आज सांगता येणार नाही वेळेच्या मर्यादेनुसार. त्यामुळे आपण पुढील कथाभाग या चरित्रातला बघूया. प्रसिद्ध आहे कथा, आपण ऐकलेली आहे की गजानन महाराजांच्या मठामध्ये हा कथाभाग ऐकलेला आहे तुम्ही, पण मी सांगणार आहे. ज्ञानेश्वरीचा वृत्तांत. दिंडोकर नावाचे सद्भक्त ज्ञानेश्वरीचं वाचन करत, आणि हा पुंडलिक अक्षर नसले म्हणजे निरक्षर, अडाणी नाही म्हणता येणार, निरक्षर. आता जसं म्हणतो ना, साक्षर आणि सुसंस्कृत याच्यात फरक आहे. डिग्री मिळाली म्हणजे संस्कार येतात असं नाही, किंवा पैसा मिळाला म्हणजे आचरण शुद्ध असेल असं नाही. खूप प्रकार वेगवेगळे आहेत. तसं हा पुंडलिक जर पाहिला तर निरक्षर आहे, लिहिता वाचता येत नाही, आणि हा महाराजांच्या मठामध्ये येऊन बसलेला आहे. एकादशीला ही सर्व मंडळी आलेली आहे, आणि तेवढ्यात असं लक्षात आलं की मनात विचार साधा आला की आपल्याला जर लिहिता वाचता येत असतो तर आपल्यालाही महाराजांनी ज्ञानेश्वरी वाचायला बसवलं असतं. भक्ताच्या मनामध्ये कोणत्या वेळेस काय तरंग येईल काही सांगता येत नाही. हा विचार मात्र आला, आणि महाराजांनी आपल्या सोबत असणारी उलनची कानटोपी, ज्याला आपल्या बोली भाषेत माकड टोपी म्हणतात बघा, पूर्ण अशी असणारी, ती अजूनही आहे बरं. आपण पाहिली असेल कदाचित फोटोमध्ये किंवा प्रत्यक्षही पाहिली असेल. ती तेवढ्या गर्दीत स्वतः जवळची फेकली आणि या पुंडलिकाच्या थोडीशी डोक्याला लागली, आणि क्षणार्धात त्यांना जणू काही दिव्य शक्तीचा संचार झाल्यासारखं झालं, आणि त्यांना सांगितलं की पुंडलिका तू ज्ञानेश्वरी वाच. महाराजांची आज्ञा, दिंडोकर खाली उतरले, पुंडलिक ज्ञानेश्वरी वाचायला बसले. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, इथपासून सगळं त्यांनी तिथे वाचायला सुरुवात केली. आणि मग झालं असं, त्या दिवशीचा तो भाग झाला. विचार करा की त्या लोकरीच्या टोपी किती जोरात फेकली तरी तिचा किती स्पर्श जोरात होईल. केवळ काहीतरी निमित्त करायचं, काहीतरी लीला करायची, आणि त्या लीलेतून भक्तांवरती कृपा करायची, कोणाला तरी शहाणं करायचं, काहीतरी वेगळं करायचं. म्हणून आवली आम्ही त्यांना म्हणतो की आम्हाला त्यांच्या लीलेचा, श्री गजानन लीलेचा पाड कधी न लागायचा. सगळं महाराज सांगतात. ते केवळ काव्य सौंदर्यासाठी नाही लिहिलेलं, ते काय माध्यमातून कृपा करतील हे आम्हाला समजू शकत. आम्ही तिथे जाण्यापूर्वी ती गोष्ट ते तिथे आणून ठेवतात. बघा, तुम्हाला संकट येण्याच्या आधी त्यांनी व्यवस्था केलेली असते. केवढी मोठी मॅनेजमेंट सिस्टीम असेल. जे त्यांचं स्मरण करतात, जे त्यांना भजतात, जे त्यांचं सान्निध्य अनुभवतात, त्यांना येणाऱ्या अडचण किंवा संकट किंवा लागणारी वस्तू ते त्याच्या आधी तिथे ठेवतात. जसं लहान मुलगा शाळेत गेलेला असतो आणि आईला बाहेर जायचं असतं, आईला माहिती असतं मुलगा आल्यानंतर त्याला काहीतरी खायला लागेल की टेबलावरती काहीतरी काढून ठेवतो, आणि तो आल्या मुलगा जेव्हा घरात येतो म्हणतो आई मला भूक लागली, त्याच्यानंतर लक्षात येतं आई आपली कुठे बाहेर गेलेली आहे. तो सहज तिथे जातो, स्वयंपाकघरामध्ये जातो, तिथे काढून ठेवलेलं त्याला दिसतं आणि तो ते घेतो. तसं हे महाराज आपल्याला लागण्याच्या गरजेच्या आधी गोष्ट उपलब्ध करून ठेवतो. आणि
हा त्यांचा अध्यात्माचा प्रवास तिथे पुन्हा सुरुवात झाला. आणि तिथे असं लक्षात आलं की त्याच्याने यांना ब्रह्मज्ञान झालं. पुढच्या अवस्था लक्षात यायला लागली. विचार करा, आपण भास्करांचं चरित्र जेव्हा वाचतो त्यावेळेस काय महाराजांनी योग सांगितलं असेल की चित्तावे स्थिर करे, चित्ती साठवावा, हरी आणि त्यांची समाधी लागावी. साधी सुधी गोष्ट आहे का? भल्या भल्यांना जमत नाही. आणि यांनी नुसतं कर म्हटल्यावर त्यांनी करणं. भास्करांचं तर चरित्र इतके विलक्षण आहे. आता हे आले संपर्कात 13व्या वर्षी आणि भास्कर वयाच्या 88 वर्षी संपर्कात. म्हणजे किती विरुद्ध टोकाची माणसं. भास्करांना एकही दिवस जसे संपर्कात आले तसे महाराजांपासून दूर नाहीच आहेत. म्हणजे जेव्हापासून म्हणजे आयुष्यातली 20 वर्षाचा सतत संपर्क महाराजांशी आहे. रोजचाच म्हटलं तरी चालेल. अगदी एखाद दुसऱ्या तुरळक प्रसंगात भास्कर नाहीत असा आहे, पण 20 वर्ष भगवंतासमोर. आणि हे फक्त 2.5 वर्ष, 2.25 वर्ष समजूया आपण, याच्यात 2.25 वर्ष. वेळेचं महत्व नाही, त्या दरम्यान काय केलं हे महत्वाचं. बाळाभाऊंचा संपर्क येऊन फक्त 4 वर्ष आहेत. 1906 ते 1910 थेट उत्तराधिकारी. आपल्या उपासना किती वर्ष चालले आहेत? आम्हाला अजून गजानन महाराजांचा ग सुद्धा पूर्ण समजला नाही किंवा त्याची पूर्ण अनुभूती सुद्धा आम्हाला आलेली नाही. आम्ही आपलं फक्त प्रापंचिक कामनांना आलेल्या अनुभवांनाच महाराजांचे अनुभव मानून चाललेलो आहोत. याच्या पुढे खूप अध्यात्माचा प्रवास आहे. असो. आणि त्याच्याने काय झालं, ज्यांना सगळं समजायला लागलं, कुठे काय होते यांना समजायला लागलं पुंडलिक बाबा या प्रसंगाने. एकदा असं झालं की पुंडलिक आणि बायजाबाई बसले होते आणि त्यांनी सांगितलं, बायजे, तुझे आई वडील केदारनाथला गेलेत, बद्रीनाथला गेलेत, त्यांना रस्ता सापडत नाहीये. लक्षात ठेव बरं, आज एकादशी आहे, दुपारची वेळ, त्यांना रस्ता सापडला नाही, रस्ता चुकले. संध्याकाळ झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, हा, तुझ्या आई वडिलांना रस्ता सापडला. हे दोघं कुठे? मुंडगावात. आता झालं असं, आपण कोणाला सांगू नको. आणि मग ते सगळं आई वडील यात्रा करून काय 2-3 महिने परत आले असतील. विचारलं, बाबा तुम्ही असं झालं होतं का? हो म्हणे, एकादशीला झालं होतं ना, आम्हाला संध्याकाळी रस्ता सापडला. गजानन महाराजच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे, थोर आपला अधिकार क्षणात पाहता केला. तो ह्या प्रसंगाशी साधर्म्य दाखवणार आहे. आता झालं असं, हे पुंडलिक तिला बायजेला आधी सगळं सांगून ठेवायची काय घडणार आहे. आणि महिला वर्गांच्या म्हणजे स्त्री भक्तांच्या बाजूला बायजाबाई बसलेल्या असायच्या, पुरुष भक्तांच्या बाजूला हे पुंडलिक बसलेले असायचे. आणि ती घटना घडली की ते एकमेकांना खाणाखुणा करायची. तुला सांगितलं होतं ना. आता समाज असा असतो की ह्याच नेमक्या त्यांच्या कृतीचा गैरअर्थ काढतात. म्हणजे काय अवस्थेतून त्यांचं कार्य चाललं होतं, लोक किती क्षुद्र बुद्धीने बघत होते. जसं मगाशी म्हटलं तसं, सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर तो त्याच्या ऐपतीप्रमाणे घेतो. विकणाऱ्याच्या ऐपत तर त्यांनी किलोनी सोनं ठेवलेलं असतं, पण आम्ही ग्रॅम आणि मिलीग्रॅम मध्ये विकत घ्यायची सुद्धा आमची क्षमता. आणि मग अशी ही त्याच्यामध्ये मग काय प्रेमाचे भरते आले वगैरे वगैरे वगैरे. कारण जशी दृष्टी तशी सृष्टी. बघणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे कुठे काय बघायचं. आणि आता असंच पुढे असताना खूप त्याच्यामध्ये वृत्तांत खूप आहेत. मग तो गैरसमज कसा झाला, काय झाला, मग ते कसे आले ते आपण चरित्रात तर वाचतोच, पण त्याच्यामधला बिटवीन द लाईन्स किंवा मिडल लाईन्सचे जे काही कथा भाग आहे ते खूप मोठे मोठे आहे. आणि मग असं असताना या पुंडलिकाची पहिली पत्नी जनाबाई, पुंडलिकाचं वय आहे 12 ते 14 वर्षाचं. वयाचं थोडंसं काय, तर प्रत्येक गोष्ट काही लिहून ठेवली गेली नाही, वयाच्या त्या दरम्यानच्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण असा अंदाजाने लक्षात ठेव की 13 ते 16 वर्षाचे पुंडलिक असताना ही गोष्ट घडली आहे. आणि त्याची जी पत्नी आहे जनाबाई, तिला गावभर चर्चा सगळी त्याला आली की तुझा नवरा गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादानं ज्ञानेश्वरी वाचू लागला. आता ही लहान 10 वर्षाची त्याची पत्नी, तिला सगळं चिडवायला लागली.
बघ तुझा नवरा गजानन बाबाच्या कृपेनं ज्ञानी झाला, ज्ञानेश्वरी वाचू लागला, प्रवचन देऊ लागला, वेदांत सांगतो, उपनिषद सांगतो, तुला काय, तू बसली तशीच. त्या बालमनाला काय वाटलं असेल. भक्ती भोळी आणि त्याच्यापेक्षा भगवंत भोळा. एकदा असंच त्याच दरम्यान एक महिनाभराचा काय वेळ गेला असेल आणि महाराज मुंडगावात आले आणि गडी म्हणजे जुना वाडा तिथे बसले. हा ब्रह्मांडाचा नायक आपापल्या त्या तंद्रीमध्ये तल्लीन होता आणि तिथे पत्नी आली. या पुंडलिकाची जी पत्नी होती, पहिली पत्नी, जी गेली कशी म्हणून सांगितलं तिचं उत्तर, जनाबाई नावाची, ती आली आणि ती तिथे बघा तिचं काय असेल, परकल पोलका असेल, छोटीशी लहान असेल ती मुलगी, किंवा कदाचित मोठी साडी तिला छोटी करून घातलेली असेल, अशी ती 10 वर्षाची पोर गाल फुगून बसली आणि महाराजांच्या लक्षात आलं की हे बाळ रुसलंय. गजानन महाराज एवढ्या गर्दीमध्ये तिला म्हणतात, पोरी तुले काय पाहिजे, पोरी तुले काय पाहिजे, विदर्भाच्या भाषेमध्ये. तर ती असं म्हणतात, तुम्ही तुमच्या मुलांना पूर्ण ज्ञान देऊन टाकलं, मी मात्र कोरीच्या कोरीच राहील. असं म्हणता क्षणी बर अजून, मग एवढंच ठीक आहे. महाराजांनी तिच्या ओठांना आपले 2 बोट पटकन लावले, क्षणार्धात, सेकंदाचा सुद्धा सहस्रांशवा भाग लावला आणि बोट काढलं आणि ती तिथे मुलगी सुरू झाली की भगवद्गीता वाचायला लागली. धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव किम पूर्वत संजय दृष्ट्वा तो पांडवांनी कांबुडं वगैरे वगैरे वगैरे. सगळी गीता, भगवद्गीता ती मुलगी घडा 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 तिथे म्हणायला लागली की पुंडलिकाची बायको तिथे काय म्हणते म्हणून बघायला सगळा गाव जमा झाला. भगवद्गीता म्हणायची तर 2 ते 2.5 तास लागतो. सगळी कंठस्थ आणि 3 तास तिचं ते भगवद्गीतेचं पठण तिथे चाललेलं आहे. आणि महाराज तिला म्हणतात की तुला अजून काय पाहिजे. ती म्हणाली, माझ्या पतीचं दर्शन आणि तुमच्या चरणावरती मुक्ती. गावभर या पुंडलिकाला कोणीतरी निरोप पाठवला, तुझी बायको तिथे गजानन बाबाच्या पुढे काय म्हणायला लागली बघ. तो म्हटला असं. म्हणून हा 16 वर्षाचा 15 वर्षाचा मुलगा पळत पळत आला. एवढा समाज समुदाय जमलेला, ती मुलगी लहान पुढे बसलेली, गजानन महाराज आपले ब्रह्मानंदामध्ये तल्लीन असलेले, तेवढ्या गर्दीनं वाट काढत काढत आपल्या बायकोने काय प्रताप केलाय का ते बघायला तो पुढे आला. आणि तेवढ्यात त्यांनी त्या जनाबाईंनी पुंडलिकाकडे पाहिलं आणि गजानन महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवलं. तिथे तिचा प्राण गेला. ती गजानन चरणी खऱ्या अर्थानं विलीन झाली. कोणाला असं ऐसे भाग्य कोणाचे. तो मजूर पडल्यानंतर दासगुरू महाराज म्हणतात की तुला स्पर्श झाला महाराजांचा, असं भाग्य कोणाचं. तो प्रत्यक्षामध्ये या परब्रह्माच्या चरणावरती डोकं ठेवून मृत्यू यावा, किती जन्मजन्मीची पुण्य असेल. साधी मंडळी नव्हती ही. एक से बडकर एक, एकाला काढावून दुसऱ्याला दाखव. लोक मला म्हणतात गजानन विजय ग्रंथाला तुम्हाला कोणता अध्याय आवडतो म्हणतात. आहे की नाही म्हणतात की नाही विचारतात. म्हटलं गजानन विजय हा ग्रंथ लाडू सारखा आहे, कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तसाच लागणार. तसं ह्याच्यातलं एकाला झाकावं दुसऱ्याला काढावं तेवढंच नाही. भल्या भल्यांना जे साध्य होऊ शकत नाही, भगवंताच्या पायावर मृत्यू यावा. माझ्या परिचित एक गृहस्थ शेगावला प्रस्थानाला आले पालखी सोहळ्याला, आणि त्या दिवशी प्रस्थान झालं सकाळी 10 वाजता शेगावात अटॅक आला. भाग्यच म्हणायला पाहिजे, कारण अंतिमती सा गती असं शास्त्राचं वचन आहे. शेवटी कोणत्या पद्धतीनं बुद्धी चालते त्यावरती पुढची गती मिळते जीवाला. धावणाऱ्या माणसाला जर मृत्यू आला धावताना तर पुढच्या जन्म घोड्याचा आहे असं म्हणतात, आपल्याला माहिती.
पण असं लिहून ठेवलं शास्त्रकर्त्यांनी, काहीतरी अनुभवाने लिहिलं असेल, ते तर मान्य करायला पाहिजे. जसं विचार तशी ती गती आहे. आता ह्यांना गतीचा प्रश्नच नव्हता. थेट वैकुंठ मोक्ष म्हणजे सायुज्य मुक्ती माथा पाय देऊ, एवढं सुद्धा आम्ही धुडकून लावू शकतो असं संत म्हणतात. सायुज्य मुक्ती म्हणजे चौथी मुक्तीच्या पायावरती म्हणजे डोक्यावरती लाथाडून देऊ आम्ही तिला आणि पुढे जाऊ शकतो, एवढा आमच्या भगवंत ताकद आहे ना, आम्ही ते मिळवू शकतो. असं या जनाबाईंनी प्रत्यक्षात केलं, कृतीने केलं. किती लहान ती 10 वर्षाची पोर गजानन महाराजांच्या चरणावरती नतमस्तक झाली, तिथे तिला मुक्ती मिळाली. आणि मग असा हा भगवंत त्याच्या पुढे हे प्रवचन करायला लागले. समर्थ म्हणतात, हरिकथा मांडली जेथे सर्व सांडून जावे तेथे. जिथे कुठे हरिकीर्तन असेल, जिथे कुठे भगवत कीर्तन असेल, तिथे सगळी कामं सोडून जा. म्हणजे त्याला प्राधान्य द्या त्या कामाला. कारण सांगू नका उपासनेची, म्हणजे वेळ नाही अशी प्रतिकूलतेची कारण सांगू नका. असं हे पुंडलिक गजानन महाराजांच्या समोर जेव्हा ज्ञानेश्वरी वाचायचे किंवा निरूपण करायचे, आजही गजानन महाराज संस्थेमध्ये दुपारी 4 ते 5 ज्ञानेश्वरीचं प्रवचन असतं कंपल्सरी. रोज 1 तास ज्ञानेश्वरीच्या 4 ओळी वाचून त्याच्यावरती निरूपण करत राहायचं, अखंड चिंतन करायचं. आणि असं प्रवचन चालू असताना ते म्हणतात, देवदेव करिता शिणले माझे मन, पाणी आणि पाषाण जेथे तेथे, नामा म्हणे देव हृदयी दाविला, खेचराने केलं उपकार. असं काही निरूपणाचा तो अभंग चालला होता. आणि महाराजांनी तेवढ्यात खूण केली स्वतःच्या हृदयात. त्या पुंडलिकाला एक संकेत दिला ते प्रवचन चालू असताना, आणि महाराजांनी आपल्या बोटाने हृदय दाखवलं आणि मग त्याला सांगितलं, अरे तूच देव, देवाचे वस्तू तुझ्या हृदयात आहे, तुला त्याला जाणणं आणि अनुभवणं महत्वाचं. पण ते अनुभवण्याचा जो मार्ग आहे तोच अवघड आहे. आपल्यामध्ये ईश्वराचा अंश आहे जेवढं म्हणणं सोपं आहे ना, तेवढं तो अनुभवणं अवघड आहे. कारण त्याच्यावरती इतकी आवरण आहेत ना, की ती आवरणं आम्हाला त्या तत्वापर्यंत पोहोचूच देत. जन्मोजन्म लागतं ते आवरण फुटायला आणि त्या तत्वापर्यंत जायला. आणि हा असा सगळा मार्ग. आणि मग आपण आपला देव कुठं शोधतो? बाहेर शोधायला, तीर्थक्षेत्रात शोधतो आणि कशात. आणि मग महाराज इथे त्याला सांगतात की तू पुंडलिका बाहेर काही शोधू नको, तुझ्या हृदयामध्ये मी वास्तविक आहे. आणि आपले काय नेम असतात? वेळेवर खाणे, वेळेवर जेवणे, वेळेवर झोपणे, वेळेवर साधनेचा नियम तरी असतो का हो आपला? आताच्या तर आरोग्याच्या दृष्टीने तेही नियम माणसाने सोडून दिले. नाही, मला वेळेवर चहा लागतो, मला वेळेवर जेवायला लागतं. कोणी असं म्हणतं का मला वेळेवर नाम घ्यायला लागतं, मला वेळेवर अध्याय वाचन नाही झालं तर मला कसं तरी होतं? असतील, पण त्यांची संख्या ही खूप कमी आहे. आमचे तुमचे माझे जे नियम आहेत ना, ते सगळे प्रपंचाचे नियम आहेत. पाऊस पडायला लागला ना की आम्ही म्हणतो नाही बाबा आज नाही जात देवळात. हेच ऑफिसला असेल तर जावंच लागतं, म्हणजे आपण प्राधान्य देतो म्हणून. आपणही त्याच गोष्टीला म्हटलं की मला जायला पाहिजे. मला महाराजांच्या किंवा कुठल्याही उपासनेच्या कार्यक्रमात, उपासना कुठल्याही गजानन महाराजांच्या किंवा कुठल्याही धर्मकार्यामध्ये आपण त्याला तेवढे हे देत नाही. ऊन जास्त आहे, थंडी आहे, आपण कारणच सांगतो. ऊन, वारा, पाऊस, प्रत्येक 12 महिन्याला 4-4 महिने सांगायला एक कारण आपल्याला देऊन ठेवलेलं आहे. पण आमचे तुमचे माझे नियम कुठले? जेवणा खाण्यापिण्याचे नियम नाही. मी वेळेवर जेवतो, वेळेवर झोपतो, ते नियम शरीराचे झाले. साधनेचे नियम काय असो. आणि मग अशा ह्या सांगितल्यानंतर की महाराजांच्या पुढे यांची निरूपणं चालायची. विशेष म्हणजे गमतीचा भाग असा आहे की पुंडलिक हे गजानन महाराजांना बुढा म्हणायचे. हिंदी मधला बुढा शब्द आहे ना, विदर्भात वडिलांना बुढा म्हणतात. आमच्या बुड्याले, आमच्या नाही सुद्धा, म्हणजे बुड्याले म्हणजे बुढा म्हणजे वडिलांना. मग वडील कोण असतो? जो तुमच्यामध्ये शक्ती संक्रमित करतो तो वडील असतो. इथे गजानन महाराज हे त्यांचे आध्यात्मिक दृष्ट्या शक्ती संक्रमण करणारे होते. ते वडिलांसारखं त्यांची आज्ञा मानत
आणि महाराज पुत्रवत त्यांच्यावरती प्रेम करीत. साधी गोष्ट आहे का? एवढा तो ब्रह्मांडाचा नायक नाचवायचा आपल्या भक्तीच्या जोरावरती, साधी गोष्ट नाही. पण हे आपल्याला सामान्यांना कळू शकत नाही. आणि पुढे असं झालं की पुंडलिकाला 2-4 अभंग यायला लागले. आता झालं असं की थोडं काही आलं की आपल्याला वाटतं मला खूप काही आलं. दासगुण महाराजांचं वचन आहे की मी झालो ऐसे म्हणे तो काहीच नव्हे. जो काहीतरी मिळालं असं म्हणतो ना, त्याला काहीच मिळालं नाही असं समजायचं. मग असं त्यांना वाटलं की मला छान भजनं यायला लागली, मला छान निरूपण यायला लागलं. थोडस ज्याला आम्ही अहंकार म्हणतो, छोटासा येतो साधनेच्या अवस्थेमध्ये, प्रत्येकाला येतो. तसाच हा आला. आणि मग तिथे म्हणतात की महाराजांच्या लक्षात आलं. तर महाराज थोडेसे रागावले आणि म्हणाले याचा नेम असा कोऱ्या पाटीचा आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला हे काही थोडंसं यायला लागलेलं आहे ना, ते महाराजांना आपला झालेला अहंकार आवडलेला नाही. त्या क्षणापासून त्यांनी ती जी भावना होती ती पूर्णतः सोडून दिली. आणि मग एकदा असं झालं की या बायजाबाई आणि पुंडलिकाची एक शेगावला जेव्हा यायचे तेव्हा त्या शेगावला पत्र्याच्या खोल्या होत्या औदुंबराच्या जवळ त्या भागात. आता एवढं भव्य तेवढं स्वरूप नव्हतं. आणि हे सगळं असताना त्या पत्र्याच्या खोलीत ते राहत. आणि झालं असं की हे बायजा आणि पुंडलिक यायचे, वारी करायचे, पुन्हा जायचे, पुन्हा यायचे, काही वेळेला राहायचे. एकदा असं झालं की महाराजांनी बायजाबाईला खीर दिली. बायजा ही तू खीर घे. पुंडलिकाचं वय 15-16, बाईचं वय 15-16, समान वयाचे हे दोघं बहीण भाऊ. आता झालं असं की महाराजांनी दिलेली खीर आपण एकटी कशी खायची, म्हणून या बहिणीचा जीव त्या भावासाठी राहिला. आणि तिने काय केलं, ती खीर ठेवून दिली. आणि कोणीतरी मंडळी आली होती, त्यांना सोडायला पुंडलिकांना स्टेशनवर जायला लागलं. आणि पुंडलिक म्हणाले, म्हणजे बायजाबाईंची अशी भावना होती की पुंडलिक सोडून परत आला की त्यानंतर आपण ती खीर खाऊया. पुंडलिक तिला म्हणतो की मी यांना स्टेशनवरती पोहोचवून सोडवून येतो, ती आल्यानंतर आपण दोघं ती खीर खाऊ. आणि त्या बायजाबाईंनी ती खीर अशी थोडीशी झाकून ठेवली एका कटोऱ्यामध्ये आणि थोडी काही कामासाठी बाजूला गेली. तेवढ्यात एक गाय आली आणि तिथं तिनं ती खीर खाऊन टाकली. आता हे बायजाबाईंनी पाहिल्यानंतर त्यांना दुःख झालं, अरे मीही खाल्ली नाही, ह्यालाही दिली नाही. आणि पुंडलिक तेवढ्यात आला, म्हणजे बायजाबाईंनी पाहिलं नव्हतं आणि पुंडलिक तिथे आला आणि त्यांनी पाहिलं ती गाय खीर खाताना. आणि तिला असं वाटलं, क्षमा करा थोडं सांगताना माझं मागे पुढे झालं, तिला असं वाटलं की ही सगळी खीर पुंडलिकाने खाऊन टाकली, दिली होती महाराजांनी मला, मी याच्यासाठी ठेवली. आणि हा यायच्यापर्यंत मी थांबले आणि तेवढ्यात मी बाजूला जाऊन आले, आता खीर खाल्ली गायीनी. आणि झाल्यानंतर मग आता काय करायचं, म्हणून बायजाबाईंचा लढीवाळ राग त्यांच्यावरती आला. आणि त्या भांड्याला थोडंसं सुरुवात करायला लागेल की मी काही तुझी बहीण नाही, तू काही माझा भाऊ नाही, महाराजांनी एवढा मला प्रसाद दिला आणि ना तुला मिळाला ना मला मिळाला. आणि मग ते म्हणाले की मी महाराजांच्या आज्ञेने गेलो, आता ती गाय येऊन ती खीर खाईल ते मला काय माहिती आहे. मग या थोडीशी 2 बहीण भावांमध्ये प्रेमाची भांडणं सुरुवात झाली प्रसादावरून, दोघेही लहान. आणि हे महाराज सगळं ऐकत होते. आणि मग महाराजांच्या लक्षात आलं की हे भांडण दोन्ही माझ्या बाळांचं काहीतरी चाललंय. म्हणून महाराजांनी त्यांना बोलवलं आणि सोबत असलेली एक भाकरी घेतली, ती अर्धी केली आणि दोन्ही ह्या लहान मुलांच्या हातात दिली की ही भाकरी खा, ती भांडू नका. मग त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या भगवंताचं आपल्यावरती किती प्रेम. प्रसंग साधे साधे असतात, पण त्याच्यातनं जी उत्कटता असते ना ती फार फार महत्वाची असते. आणि मग ती म्हणाली की मी दोघे गुरुआज्ञेचं पालन करतो. या प्रसंग आपल्याला काय शिकवतो की दोघे गुरुआज्ञेचं पालन करतो. म्हणजे पुंडलिकाने तिथे जाणं, बायजाने ती त्याच्यासाठी खीर ठेवणं,
पण प्रसंग काही वेळेला गुरुआज्ञा पालनामध्ये जो वेगळा उपस्थित राहिला आणि मग अशा पद्धतीनं ते पुढे झालं. आणि मग गजानन महाराजांनी दोघांना अर्धी अर्धी भाकरी दिली. आपल्या सर्वांना माहिती आहे की पुंडलिकांना गजानन महाराजांनी पादुका दिली. वृत्तांत फार सुंदर आहे. आणि मग त्या मंत्रही दिला. ग्रंथामध्ये खूप दुर्मिळ उदाहरणं आहेत चरित्रामध्ये, ज्यांना महाराजांनी मंत्र दिला, दीक्षा दिली. तुझी इच्छा काय? पादुका. पादुका म्हणजे काय हो? मार्ग आहे गुरुभक्तीचा. भगवंताच्या आपण कुठल्याही अवयवाची पूजा नाही करत, चरणाचीच पूजा करतो गुरूंच्या. का तर ते आपल्याला मार्ग दाखवतो, साधी गोष्ट नाही. म्हणून त्या मार्गाचं प्रतीक. आणि तो अत्यंत सुंदर असा वृत्तांत आहे. आणि मग इथे पुढे असं झालं की त्या झामसिंगाने पादुका आणल्या, दिल्या, पूजा झाली. झामसिंगाला या लहान मुलाच्या भाग्याचा हेवा वाटायचा. झामसिंग मोठा वयानं, श्रीमंत, घरंदाज, म्हणजे ज्याला व्यवहारात प्रॉपर्टी म्हणतो ती जास्त. पुढे ती अर्पण केल्याचा उल्लेख आहे. ती आता तिथे संस्थान आहे, मुंडेगाव संस्थान. त्याचंही झामसिंगांचंही चरित्र छान आहे, विलक्षण. जसं GPS सांगतं ना तिकडे जाऊ नको, तसं मला बोलता बोलता जरी आठवलं तिकडे जावंसं तरी असं वाटतं की नको जायला, पुढेच जाऊयाच, पुंडलिक बाबांच्याच रस्त्याने जाऊया, झामसिंगांच्या रस्त्याला नको जायला आज तरी. मागे एक स्टेशन सोडून दिलं आपण बायजाबाईंचं, थोड्या वेळापूर्वी आलेलं. गाडी थांबली नाही त्या स्टेशनावरती, तशी या स्टेशनावरती नाही थांबली झामसिंगांच्या. आणि त्या भाग्याचा हेवा वाटायचा. आणि मग त्यांनी सांगितलं तुझ्या पादुका आहेत म्हणून, ते माझ्याकडे ठेव. 15 वर्षाचा मुलगा. आणि ये ना तुला पाहिजे तेव्हा महाराजांचं दर्शन. दिल्यात महाराजांनी तुला, तुझं घर लहान, माझ्याकडे सगळी सोय आहे, सगळं ठेवता येईल. आणि मग तिथे सुरक्षित पण राहतील. तो आपला जातो इकडे तिकडे. आणि झामसिंगालाही दिलेले पादुका आहेत, पुंडलिकालाही दिलेले पादुका आहेत. आपण संस्थांमध्ये मुंडेगावला जाऊन दर्शन घेतलं असेल. माझ्याही पादुका आहेत, तुलाही दिलेल्या आहेत. दोन्ही एकत्र राहतील. मिरवणूक काढू पौष पौर्णिमेला. आणि त्यावेळेस पालखीमध्ये पादुका ठेवण्याचा मान तुझा. आता झामसिंगावर विश्वास, कारण इतकं प्रेम, दृढ गुरुभक्ती, दोघंही एकातलेच. ठीक आहे म्हणाले, घेऊन तुझ्याकडे ठेव. तुझ्या पादुकांसोबत माझ्या राहतील, आपण पूजा करू. मला वाटेल तेव्हा मी तिथे दर्शनाला येईल. आणि झामसिंगानं पालखीचा मान त्याला दिला. म्हणजे आपण जेव्हा मिरवणूक काढू तेव्हा पालखीत पादुका तो ठेवायच्या, पूजा करायची. वाटेल तेव्हा दर्शना यावे हेतू आपले पुरवावे, अशा या भूमिकेतून. आणि 1915 मध्ये अवघ्या महाराजांच्या समाधीनंतर 5 वर्षातच झामसिंगांचं देहावसान झालं. आता झामसिंगांनी दिलेल्या पादुका आणि या पुंडलिकाला दिलेल्या पादुका, या दोन्ही पादुका. आणि मग हा सगळा भंडारा आणि पादुकांचा तो सोहळा व्हायचा पौष पौर्णिमेला. आजही ती यात्रा होते मुंडेगाव. आपण कधी जरूर जा पौष पौर्णिमेच्या दिवशी. 8 दिवसाचा सप्ताह असतो, खूप सुंदर कार्यक्रम असतात. आणि त्यावेळेस या पुंडलिकाचं वय 20 वर्षाचं. हा नेहमीप्रमाणे तिथे गेला, पादुका उचलून रथामध्ये ठेवायला, मिरवणुकीला सहभागी व्हायला. बाकीची मंडळी म्हणली नाही नाही आता काही नाही, ते झामसिंग होतं तोपर्यंत ठीक होतं, या पादुका आमच्याच आहेत. काय वाटलं असेल जो प्रसाद सद्गुरू गजानन महाराजांनी आपल्याला पाठवला. आणि दुःखी झालं की हे चरण मिळवण्यासाठी मी एवढी तपश्चर्या केली आणि मी त्याच्याकडे त्या इतक्या प्रेमाने दिल्या. आम्ही 7 वर्ष, म्हणजे आता महाराजांची समाधी झालेली आहे, 1916 सालचा हा प्रसंग आहे, पौष पौर्णिमेचा, म्हणजे जानेवारी महिन्यातला. आणि मला दिलेल्या पादुकांची मी पूजा नाही करू शकत. हताश होऊन गेलो, इतका निराश झाला की ते दुःख आईला पटलं नाही. आई म्हणाली बाळा दूध घे, काहीतरी घे, शांत बसून. काय झालं? मग ते गावात झालेले वादविवादाचे प्रसंग त्याला सांगितले. आणि मग माझ्या सगळ्या आयुष्याचा अर्थच गेला म्हणाले. ज्याच्यासाठी मी एवढं केलं तेच नाही. ज्या चरणांपर्यंत मला जायची इच्छा आकांक्षा आहे तेच चरण मला आता दिसायचं दुर्मिळ झालं. आता काय करायचं. आणि
फोटो समोर गजानन महाराजांच्या समोर बसून त्यांचा तो प्रार्थना आक्रोश चालला होता. आणि घरात सामसूम होती, कोणी नव्हतं, सगळे त्या उत्सवात बाहेर गेलेले. तिथे पुन्हा हा भगवंत देह स्वरूपात प्रगट झाला. की हा भक्तांसाठी कसा धावून येतो, त्याला काही मर्यादा नाही, देहाची नाही, स्थळाची नाही, काळाची नाही, वेळेची नाही. मर्यादा आहे तुमच्या भावाची, तुमच्या भक्तीची. ती जेवढी तीव्र तेवढा तो यायला तयार. बसून राहिले आणि तेवढ्यात महाराज समोर. आणि महाराजांनी सांगितलं की दुःखी का होतोस. आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की तुला पादुका पाहिजेत ना, मी तुझ्या हृदयावर विराजमान आहे, मी तुझ्या हृदयावर विराजमान आहे. आणि म्हणून महाराज त्याच्या छातीवर उभे राहिले आणि प्रत्यक्षामध्ये म्हणाले ह्या चरण पादुका आता मी इथे ठेवतो की ज्या कोणीही नेऊ शकणार नाही. आणि तुझ्या ह्या घरी माझं मंदिर बांध आणि तिथं ह्या हृदयामध्ये माझं अखंड वास्तव्य राहील. पुंडलिकाच्या छातीवरती गजानन महाराजांचे 2 चरण होते. काय भक्तीची अवस्था असेल विचार. ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे, आता हृदय आपुले वरी चौफाळून या भरे, वरी बैसवू पावले सद्गुरूंची. म्हणणं सोपं आहे, ज्ञानेश्वरी वाचणं सोपं आहे, पण ती ज्ञानेश्वरी प्रत्यक्षामध्ये एक तरी ओवी अनुभवली हे जे संत वचन आहे त्याप्रमाणे ही यांनी अनुभवली. त्या भगवंताचे चरण यांच्या हृदयावरती उमटले. किती ताकद आहे भक्तीमध्ये, त्या भावनेमध्ये. आणि मग तिथे त्यांनी त्याचं मंदिर बांधलं गजानन महाराजांचं. पुढे असं झालं की बायजाबाईंवर यांचं विलक्षण, म्हणजे जसं पाहिलं तर म्हटलं तर गजानन महाराजांच्या खालोखाल यांचं जर आराध्य होतं तर ते बायजाबाई होतं. बहीण भावाचं जरी नातं असलं तर ते आपल्या आध्यात्मिक गुरु म्हणजे गुरु भगिनी या उद्दिष्टानं त्या बायजाबाईंकडचं त्यांचं नातं होतं. आणि असं करता करता ह्या बायजाबाई संतपदास पोचल्या. योगायोगाने असं झालं की आम्ही एकदा गेलो होतो मुंडेगावला, आणि तेव्हा जवळजवळ 100-1 वर्षाच्या एक भगिनी म्हणजे ज्या बायजाबाईंच्या सहकारी होते, म्हणजे सहाध्यायी होते, त्या दिवशीच तिथे गेल्या आणि त्यांचं आम्हाला म्हणजे अंत्ययात्रेचं दर्शन झालं होतं. ही गोष्ट जवळजवळ 2003-4 सालची आहे की त्या बायजाबाईंच्या सोबत कायम असायच्या. पण आम्ही शेवटच्या क्षणी तरी त्यांना पाहू शकलो, त्यांच्या मैत्रिणीला म्हणू किंवा त्यांच्या सहकारी म्हणून त्या बायजाबाईंची. आणि असं हे सगळं पुंडलिक बाबा बायजाबाईंच्या पुण्यतिथीचा उत्सव करीत. बायजाबाई 1940 साली देहावसान झालं बायजाबाईंचं, पौष अमावस्येला. तिची कथा वेगळी आहे. तर 7 दिवस आपल्या बहिणीच्या पुण्यतिथीचा उत्सव पुंडलिक बाबा मुंडगावात येऊन करीत. किती विलक्षण आहे मग. नुसतं प्रेम नाही, म्हणजे महाराजांच्या पासून यांची जी बहीण भावाचं नातं, म्हणजे जवळजवळ पुढे 30-32 वर्षाचा हा काळ. आणि 1940 साली बायजाबाईंची समाधी झालेली आहे. आणि मग त्यांना दिंड्या येत, भजनं होत आणि ब्राह्मण भोजन होत असे. आणि स्वतः त्यांचं असं सांगायचं पुंडलिक बाबा की मी पूर्वजन्मी ब्राह्मण होतो. त्यांच्या चरित्रात असा उल्लेख आहे. त्यामुळे जानव्याप्रमाणे 3 रेषा त्यांच्या शरीरावरती खुणेच्या होत्या. उगाच का 12-13 वर्षाचा मुलगा एवढा समर्पण होईल. काहीतरी जन्मोजन्मीची त्याची भक्तीची पुण्याही असेल ना. आणि त्यांनी तो सोहळा बायजाबाईंचा समाधी सोहळा, बायजाबाई कशा समाधीस्थ झाल्या तोही आख्यान सुंदर आहे. ते बायजाबाईंच्या चरित्रानुसार आपल्याला कधी योगाला तर बघूया. अर्धवट सांगून ठेवायचं म्हणजे पुढच्या वेळेस निदान त्या निमित्ताने तरी बोलवतील.
आणि त्यांनी बायजाबाईंवरती एक सुंदर अभंग लिहिला, जो सावतामाळी महाराजांचा अभंग आहे, संत सावता महाराजांचा. त्याच अनुषंगाने तो अभंग आहे. तो छोटासा अभंग जो पुंडलिकाने बायजाबाईंवरती रचलेला आहे. गजानन महाराजांचं तर असतीलच त्यांचं. धन्य मुंडगाव रत्नांची ती खाण, जन्मली निधान बायजाबाई. धन्य तिची माता, धन्य तिचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. बायजाबाई सत्वाचे आगर, घेतला अवतार माळिया घरी. पुंडलिक म्हणे तरली तरली, उद्धरुनी गेली गुरुकृपे. आपल्या गुरु भगिनीवरती पुंडलिकाने लिहिलेला अभंग आहे. आता आपण असं म्हणतो की काकी शिष्य सद्गुरूंचे, काही अंश निगती साचे, बापा त्यांच्याच तोडीचे हा आहे न्याय. म्हणजे आम्ही यांचं स्मरण जरी केलं ना तरी आम्हाला तो ब्रह्मांड नायक मिळणार आहे. त्यांचं तर केल्यावर तर मिळणारच आहे. पण त्यांच्याबद्दल, त्यांचं प्रेम ज्यांच्यावर होतं त्यांच्या प्रती आम्ही सद्भावना ठेवून हे ऐकतोय, त्यामुळे त्यांनाही तिथे लक्ष घालणं भाग आहे. एक नवविवाहित स्त्री दर्शनाला आली शेगावच्या मठामध्ये, आणि त्यावेळेस अशी पद्धत होती की पाणी असं ओढून काढायला लागायचं, आड असतो. आणि असं करता करता तिची नेमकी सोन्याची बांगडी त्या विहिरीत पडली. आता पुंडलिक बाबा तिथे बसले होते, गादीमागची विहीर होती, आता ती बंद केली. आणि सासरचे लोक रागवतील म्हणून ती रडत रडत या पुंडलिक बाबांच्या जवळ आली. आणि पुंडलिक बाबांनी, त्यावेळेस महाराजांच्या समाधीनंतरचा प्रसंग आहे की पुंडलिक बाबा, माझी बांगडी पडली हो, आणि मी नवीन लग्न झाली म्हणून, लग्न झाल्यानंतर लग्न नवीन नवीन असताना दर्शनाला आलेली, आणि आता ही जर बांगडी माझ्याकडनं हरवली तर सासरचे लोक मला रागवतील. म्हणजे कदाचित काही वेळेला असं असतं की मला पुन्हा सासरी नेणार पण नाही, तिथे सोडून देतील. आणि मग हे सगळं असं दुःखी कष्टी येते. म्हणजे असं, पोरी तू काही काळजी करू नको, आपण महाराजांना सांगू. आणि असं म्हणून त्यांनी महाराजांचं स्मरण केलं, त्या विहिरीपाशी गेले, आणि जसं एखादं पाणी उकळत यावं तशी ती बांगडी वर 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 त्या पाण्याबरोबर उकळत वर. त्यामुळे बघा गजानन महाराजांचा चमत्कार. या बाईची बांगडी वर आली आहे. निसर्गतः पाहिलं तर धातू वर येणं शक्य आहे का? जड आहे. तो पाण्यात तरंगत तरंगत वर आला, मग त्यांनी ती बांगडीवरती काढून घेतली. की अशा पद्धतीनं एक दुःखाचं निवारण केलं. सुलाबाई पाटील नावाचे एक भक्त विणकाम करायचे, आणि पुंडलिक बाबांची स्वारी इकडून तिकडे जायची. आता नंतर पुढच्या या महाराजांच्या समाधीनंतरच्या घटना त्यांच्या बाबतीत घडलेल्या. आता या विणकाम करायच्या पुंडलिक बाबा आले त्यांच्याकडे, येऊन बसले आणि झोपाळ्यावर बसले. झोपाळ्यावर बसल्या बसल्या झालं असं, तिथे कागद पडला होता, कात्री पडली होती. पुंडलिक बाबांना काय छंद झाला, त्याचा फोटो, त्या एक चित्र होतं लहान मुलाचं, आणि ते त्या पद्धतीनं कट करत बसले. जसं आपण एखादा फोटो कट करतो ना, तेवढाच फोटो कापून घेतो. आणि असं ते चालू असताना त्या नेमकं मुलाचं डोकं यांच्याकडनं कापलं गेलं कात्रीनं, पुंडलिक बाबांच्याकडनं, चित्रातल्या, ते जे चित्र होतं ते. आणि स्वतःशीच म्हणायला लागले, अरे अरे याचं डोकं कापलं गेलं, पण काही गोष्ट नाही, जन्माच्या आधीच आपण या बाळाचं डोकं शिवून टाकूया. आता त्यानंतर 8 महिन्यानंतर त्यांच्याकडे जो मुलगा झाला त्याला अक्षरशः गळ्याला कापल्याची खूण होती, शिवलेल्या खुणा होत्या. म्हणजे जे गंडांतर त्या लहान बाळाच्या तिथे येणार होतं ते पुंडलिक बाबांनी लीला करून जोडून दाखवलं. किती अधिकार असेल की त्यांच्यासारखे हे होतात. आपण फक्त चमत्काराच्या दृष्टीने पाहतो, आंतरिक अवस्था खूप वेगळी असते. आपण फक्त चमत्कार म्हणून याच्याकडे बघतो. नंतर असं झालं की एक बाई आली आणि तिने सांगितलं की महाराज, पुंडलिक बाबा माझ्या घरी याल का, माझ्या मुलीचं लग्न आहे. दुसरी पण आली
तिने पण सांगितलं त्याच ठिकाणी तुम्ही या लग्नाला. बाबा म्हणाले हो येतो ना बाई तुझ्या पोरीच्या लग्नाला. आता सोबतच्या लोकांनी पाहिलं, हो महाराज तुम्ही म्हणाले पुंडलिक बाबा तिलाही येतो म्हणताय, याला येतो म्हणताय. झालं. नंतर सोबतच्या भक्तांनी विचारलं की काय हो बाबा तुम्ही गेले होते का लग्नाला? कोणाच्या गेले लग्नाला? तुम्ही दोघांनी हो म्हटलं. आणि योगायोग त्याच दिवशी त्या ज्यांनी दोघांनी आमंत्रण दिली होती ते आले आणि तिने सांगितलं महाराज आमच्या दोन्ही लग्नात आले होते. मग ते तिथे सांगतात की हे सगळं माझे गजानन महाराज करतात, मी काहीच करत नाही. एखादा जर म्हटलं असता बघा बघा माझ्यामुळे तुम्हाला अनुभव आला, मी तुमचं काम करून दिलंय आयुष्यभर ऐकवलं असतं एखाद्याने, दुसरं असतं. आणि महाराज म्हणजे पुंडलिक बाबा हे दोन्ही दिवशी त्या ठिकाणी लग्नाला उपस्थित होते. महाराजांची समाधी होऊन गेली, देह समाधी महाराजांची, तरी यांच्या वाऱ्या चालूच होत्या पुढच्या 8-10 वर्ष. एकदा माघ महिन्यातली वद्य एकादशी होती, दशमीची तयारी झाली, मुसळधार पाऊस माघ महिन्यात आला, एकादशीला पाऊस, आणि पुंडलिकाची वारी आता खंडित होणार म्हणून गजानन महाराजांच्या आपल्या घरी असलेल्या प्रतिमेसमोर थोडंसं उपकरण अंतरलं, तिथे पडून राहिले. इतका पाऊस होता की वारी चुकलीच, शक्यच नाही जाणं. जसं आपण कारण सांगतो ना, आज जर पाऊस असता तर आहे पाऊस पण एवढा नाहीये, अहो मला यायचं होतं पण पाऊस. मराठीमध्ये एक छान म्हण आहे, आधीच हौस आणि त्यात पाऊस. पण भक्त मंडळी आली आणि मग त्यांनी तिथे थांबले. जसा पाऊस द्वादशीला संपला तसं ते थेट शेगावला निघून आले. पाणी वगैरे ओसरलं आणि म्हणाले, महाराजांच्या पुढे आले समाधी समोर आणि म्हणाले माझी वारी खंडित झाली, माझी वारी चुकली. शेगावची मंडळी म्हणाली, अहो पुंडलिक बाबा हे काय म्हणताय तुम्ही? तुम्ही इथे आला होता, तुम्ही इथे बसला, इथे प्रसाद घेतला, इथे थांबला, आमच्याशी बोलला. काय भगवंत असेल, स्वतःच भक्त होऊन स्वतःची वारी पूर्ण करून घे, असा एवढा अधिकार. आणि मग झालं असं की पुंडलिकाच्या मनामध्ये असं आलं की अरे मी तर गेलो नव्हतो, हे असं कसं काय सांगतात. मग लक्षात आलं की करते करविते स्वामी म्हणे श्री गजानन महाराज. म्हणून ती वारी त्यांची अखंड पुंडलिकाची जी पूर्ण झाली. पुढे असं झालं, माझ्या सद्भक्त भाग्यानं पुंडलिक बाबांच्या मानसकन्या कमलाताई देशपांडे नावाच्या इंदोरला राहिला. त्यांचा माझा जवळजवळ 2007 ते 2013 पर्यंत संपर्क होता. त्या मला फोनवरती पुंडलिकाच्या गोष्टी सांगायच्या. त्यांच्याकडे हे सगळे वस्तू, ज्ञानेश्वरी, कानटोपी, हे सगळं त्यांच्याकडे इंदोरला आहे. 2013 साली त्यांचं देहावसान झालं. माझा प्रत्यक्ष भेटीचा योग आला नाही, पण मला एक 2-3 महिन्यातून त्यांचा फोन यायचा, 10 मिनिटं त्या बोलायच्या माझ्याशी आणि मला ह्या गोष्टी सांगायच्या, या ज्या मी आत्ता तुम्हाला सांगतोय त्याच्यातले एक 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 की पुंडलिक बाबा कशी भक्ती करायचे, गजानन बाबाला कसं आपलं म्हणायचे, महाराजांना कसं स्मरायचे, आणि आम्ही ते कसं शिकलो त्यांच्याकडनं. पुंडलिकांच्या मांडीवरती त्या डोकं ठेवून शेगावच्या मंदिरात कसं निजायच्या. 10 वर्षाच्या होत्या त्या, 8-10 वर्षाच्या. म्हणजे कुठेतरी हे पुढं आल्याशिवाय आम्ही तुमच्यापर्यंत देताना आमच्याकडे काहीतरी पाहिजे. मग त्यांनी जे जे वारंवार सांगितलं त्यावेळेस लिहून ठेवलं. त्यांनी पुंडलिकांच्या त्यावेळेसच्या पुस्तकं पाठवली, खूप गोष्टी. म्हणजे अजूनही पुंडलिक बाबा भेटल्याच्या नोंदी आहेत बरं भक्तांना. म्हणजे पुंडलिक बाबांचा आता त्यांचा देहावसानाचा वृत्तांत येईल समाधीचा आपल्या पुढे, पण त्यानंतर सुद्धा बाबा कसे भेटले त्या सगळ्या आठवणी त्यांनी त्या लिहून ठेवल्या. जसं परवा आपण नांदेडकर गुरुजींचं चरित्र पाहिलं परवाच्या मेळाव्यामध्ये. ही मंडळी साधी नव्हती, आहो प्रचंड विलक्षण, आपल्या बुद्धीच्या पलीकडचंच सगळं काम. आणि त्यांचा हा आराध्य म्हणजे यांना समजणं अवघड, ते यांनाही समजणं अवघड, तर त्यांना समजणं किती अवघड असेल. मग त्यांच्या त्या खामगावला कमलाताई होत्या सोबत आणि वारी करत दोघंही बाबा आणि कमलाताई शेगावला आले.
कमला त्यांच्या मनामध्ये असं आलं की बाबा तर काही पूजापाठ करत नाही, तरी यांना हे गजानन महाराज कसे काय पावतात बाबा, काहीच करत नाही ते. आता गजानन महाराजांसारखे पुंडलिक असंबद्ध बोलत, तंद्री लागलेली त्यांच्या त्या अवस्थेमध्ये. आणि मग त्यांनी विचारलं की मौन जपात खूप सामर्थ्य आहे, एवढंच सांगितलं. आणि तेवढ्यात पुंडलिक बाबा म्हणायला लागले की आपण शेगावला जाऊ, स्नान करू, महाराजांचं दर्शन घेऊ. महाराजांनी निळ्या रंगाचं वस्त्र घातलेलं आहे, डोक्यावरती गुलाबाचं फूल आहे, आपण आरती सुरू झाली आणि शेगावला पोहोचू. असं असंबद्ध त्यांच्याशी खामगावलाच बडबडायला लागले. पण या कमलाताई लहान होत्या, 10-12-15 वर्षाच्या असतील. आणि तेवढ्यात असं झालं की ही मंडळी थेट त्याच वेळेस शेगावला पोहोचली. आणि ज्याप्रमाणे महाराजांचं वर्णन पुंडलिक बाबांनी आधी केलं होतं, त्याप्रमाणे महाराज तिथे त्या दिवशी नटून तयार होते. यांना ही मर्यादा नव्हती जाण्याची वगैरे, ती तुम्हा आम्हाला आहे. केवळ स्मरणाने ते तिथे जात. आणि असंच सगळं तो निळं वस्त्र घातलं होतं, गुलाबाचं फूल होतं. आणि मग यांनी सांगितलं की मला तुम्ही गजानन महाराजांच्या पायावर मला घाला. आणि मग या कमलाताईंना त्या दिवशी त्यांनी महाराजांच्या पायावरती समाधीच्या स्वतः पुंडलिक बाबांनी डोकं ठेवायला लागलं. आता हा सगळा यांचा प्रवास चालू होता चरित्राचा. त्यानंतर चौथी पत्नी मायाबाई नावाची पण होती सोबत, त्यांचा फोटोही आहे पत्नीसोबत पुंडलिक बाबांचा. नंतर ही मंडळी भेटत एकमेकांना, भाऊ कवर भेटत पुंडलिकांना. त्याचे गोष्टी कथाभाग वेगवेगळे आहेत. नंतर त्यांच्या भेटी झाल्या, त्या लोकांनी कशा पाहिल्या. आपली जीवनयात्रा संपणार असं जेव्हा पुंडलिकांच्या लक्षात आलं, तस ते काही दिवस अगोदर 1968 सालचा प्रसंग आहे. म्हणजे साधारण आपण विचार करा, 1895ला जन्म, 1968 पर्यंत त्यांचं देह आयुष्य. आपल्या देहावसानाची कल्पना थोडीशी आली तर एवढं साधना झाल्यावर कळतच नाही. आल्यानंतर ते थेट मुंडगावला आले, बायजाबाईंच्या घरी. आणि त्यांचे जे आंबळकर आडनाव बायजाबाईंचं, त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांच्या बंधूंना त्यांनी सांगितलं की आज मी तुमच्याकडे काहीतरी मागण्यासाठी आलोय. आता प्रश्न पडला, काय मागेल पुंडलिक बाबा, काय मागण्यासाठी आले असतील. तर त्यांनी असं सांगितलं की बायजाबाईंच्या समाधी शेजारी मला 3.5 हाताची जागा द्या. कारण सद्गुरूंना वचन दिलं होतं की मेलो तरी बायजेची साथ सोडणार. काय ते वचन असेल, काय ते वचनाची इंटेन्सिटी म्हणतो ना आपण त्याला, तीव्रता. आंबळकर हो म्हणाले. तिथून किराणा दुकानात गेले. त्या दुकानदाराला सांगितलं अमुक अमुक या दिवशी गावात यात्रा भरणार आहे, भरपूर सामान वगैरे आणून ठेव, भक्त येतील, दिंड्या येतील, नाहीतर तुझं एकट्याचं दुकान आहे, लोक तुझ्याकडे विचारतील, मागतील, तुझ्यावर आपत येईल. बरं, मग त्याच्या लक्षात आलं आता काही यात्रा नाही, काही नाही, हे बाबा का सांगतात आपल्याला असं, जाऊ दे आता त्यांची आज्ञा म्हटल्यावरती त्यांनी तसं ठरवलं. चैत्र एकादशीचा दिवस होता, शेवटची वारी केली गजानन महाराजांची, बद्ध एकादशीची, आणि सर्वांचा निरोप घेतला. त्यावेळेस मुंबईचे एक अधिकारी, सूचना व प्रसारण अधिकारी पिटके साहेब नावाचे त्यांच्या संपर्कात होते. ते म्हणाले, बाबा काय झालं, असं का बोलताय, निरोपाचं का बोलताय, आपण मुंबईला जाऊ, तुमच्या तब्येतीची तपासणी करू. रोगाचा पत्ता लागला, निदान झालं, डायग्नोसिस झालं की आपण परत येऊ. सोबत पत्नी होत्या मायाबाई नावाच्या. पिटकेंना बाबा म्हणतात, मी येतो, पण जर काही विपरीत घडलं तर माझा देह मुंडगावला आणायचा. तब्येतीची त्यांना थोडीशी जाण झाली. बाबांनी मायाबाईला सुद्धा तेच सांगून ठेवलं की जरी माझा देह ठेवला तरी माझा जो सगळा पुढचा विधी आहे तो मुंडगावला करायचा आहे.
आणि बायजे जवळ मला जागा द्यायची असं ठरलेलं आहे. पिटके साहेबांनी ते कबूल केलं. त्या बोलीवरती हे दोघं जण म्हणजे बायजा मायाबाई पत्नी पुंडलिक बाबा आणि पिटके साहेब यांनी त्यांना मुंडगावहून शेगाव आणि शेगावहून मुंबईला आणण्याचं नियोजन केलं. द्वादशीच्या दिवशी मुंबईला ही सर्व मंडळी आली. काही पॅथॉलॉजिकल टेस्ट केल्या, सगळ्या नॉर्मल आल्या आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला काही झालेलं नाही. काय होणार हो, हे केवळ निमित्त आहेत. तुम्हाला आम्हाला जी निमित्त होतात ती वेगळी आहेत, त्यांना जी निमित्त होतात ती वेगळी आहेत. आणि सर्व तपासणींना 7-8 दिवस झाले. नंतर चतुर्थीचा दिवस होता, म्हणजे एकादशी नंतर पुढची चतुर्थी वैशाखातील. बाबांनी नामात्र जेवण केलं, कोणाशी काही बोलले नाही. पिटकेंच्या पत्नीने त्यांना विचारलं, बाबा तुम्ही काही बोलत नाही? बाबा म्हणाले, का गप्प बसायचं, चुप्प बसायचं, काही बोलायचं नाही. त्या दिवशी त्या लोकांनी त्यांचा फोटो काढला त्यांच्या सगळ्यांच्या सोबत. दुसऱ्या दिवशी वैशाख शुद्ध पंचमी म्हणजे संकष्टी चतुर्थीचा दुसरा दिवस पंचमीचा, इसवी सन 1968 रात्रीचे 9 वाजले. सर्वजण बसले होते. बाबा शांत बसले, काही बोलायचं नाही, शांत ठरलं होतं. आणि तब्येत काही साथ देईना, पुंडलिक बाबा शांत बसलेले आहेत, काही बोलत नाही आहेत. तेवढ्यात असं झालं की लाईट गेली. लाईट गेल्यानंतर सगळ्यांची थोडी धांदल उडाली. कोणी माचीस बघताय, कोण मेणबत्ती बघताय, कोणी टॉर्च शोधताय. तेवढ्यात बाबांनी राम राम असं म्हटलं आणि त्यांचा देह विसर्जन झाला. सकाळी तिथे डॉक्टर आले, संध्याकाळी त्यांनी पाहिलं. ते म्हटले सगळं संपलेलं आहे, देहत्याग पुंडलिक बाबांनी केलेला आहे. सकाळी 6 वाजता मुंबई आकाशवाणी केंद्र वरून बातमी प्रसारित झाली, गजानन महाराजांचे भक्त पुंडलिक बाबा भोकरे हे देहविसर्जित झाले. तत्कालीन व्यवस्थापकांनी थेट तिथे मुंबईला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा पार्थिव देह सन्मानाने शेगावला आणा. त्यांचे सगळे विधी आपण इथे शेगावला करूया. पण पत्नी आणि पिटके साहेबांनी तिथे निरोप दिला की बाबांच्या इच्छेनुसार त्यांचा जो देह आहे तो मुंडगावला बायजाबाईंच्या सन्निध ठेवायचा आहे, तिथे त्यांचे पुढील संस्कार करायचे आहेत. मग त्या पद्धतीप्रमाणे पुढील 1 दिवसांनी पंचमीनंतर षष्ठी सप्तमीला तो देह त्यांचा मुंडगावला आणण्यात आला आणि बायजाबाईंच्या समाधी शेजारी पुंडलिकाची समाधी झाली. महाराजांना दिलेलं वचन की मरेपर्यंत मी बायजेची साथ सोडणार नाही, नव्हे तर देहत्यागानंतर सुद्धा बायजेला मी अंतर देणार नाही. लोकनिंदा जरी करीती तरी अंतर न द्यावे इजप्रती. सद्गुरूंचा एक शब्द प्रत्यक्षात त्यांनी तो कृतीत आणला आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी तिला अंतर दिलं नाही. अशी या पुंडलिक बाबांची समाधी त्या मुंडगावला झाली. कोण होती ही मंडळी, कशासाठी आली होती? त्यांच्यामुळे तुम्हाला मला हा शेगावचा परमात्मा कळला. हनुमंतरायाला विचारायला लागतं रामाची भक्ती कशी करायची. अभंग प्रसिद्ध आहे, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाया सुवाटा, शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूत. तसं तुम्हाला मला महाराज समजायचे असतील तर हे समजणं आवश्यक आहे. काय भक्ती केली? पारायण केली, जप केले, लक्षणा केल्या, वाऱ्या केल्या, पूजाभिषेक केले, का संसारिक गाराणे घालत बसले? अडचणी त्यांच्याही संसारात होत्या तसं जर पाहिलं तर, पण त्यांनी त्याला प्राधान्य दिले नाही. त्यांनी प्राधान्य दिलं चित्तातून नाडळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. हो रात्र त्या अखंड चिंतन गजाननाचे
या अवस्थेतून ते ढळले नाही, म्हणून ते संत पदाला पोचले. गजानन महाराजांच्या संपर्कात आलेला एक 12-13 वर्षाचा मुलगा 2-2.5 वर्ष त्यांच्या संपर्कात राहतो काय, ब्रह्मपदाला पोहोचतो काय, आणि स्वतः त्यांच्यासारखा होतो काय, तेच ते धन्य सद्गुरू आणि त्यांचे हे शिष्य. गुरुमंत्र मिळवतो, स्वतःच्या छातीवरती हृदयावरती भगवंताची पावलं उमटवतो. किती भक्ती असेल, किती त्या भक्तीची तीव्रता असेल, किती प्रासादिकता असेल, असं हे अथांग आहे चरित्र. त्यांची उपकथानक खूप आहेत या चरित्रामध्ये येणारे. प्रसंग कमी नाही आले. तू गजानन महाराजांना सोडून दुसरा गुरु कर इथपर्यंत प्रसंग आलेले आहेत. देह जाहो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावो. मृत्यू सुद्धा वारीत याची शक्यता नाकारली गेली नव्हती प्लेगची गाठ आल्यानंतर. समाजाचा आळ आला बहीण भावांच्या नात्यावर. हे तर 3 प्रसंग आपण पाहतोच. पण अखंड सद्गुरूंची भक्ती करत 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 त्यांनी संत पदाला पोहोचलेल्या बायजाबाईंची सुद्धा साथ शेवटपर्यंत सोडलेली नाही. असे हे पुंडलिक बाबा तुम्हाला मला खूप शिकवून जातं. आणि आजच्या ह्या गुरुभक्तीच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्यासमोर हा विषय मला मांडता आला. विषय खूप मोठा आहे, प्रत्येक प्रसंग छान छान आहे, पण थोडासा आपल्या पुढे मांडला आपल्याला नक्कीच तो मार्गदर्शक ठरेल यात काही शंका नाही. स्वतःचा उद्धार झाला तो झालाच, पण पत्नीचाही झाला. स्वतःचा उद्धार कोणीही करून देऊ शकतो. त्याच 10 वर्षाच्या पत्नीला गजानन महाराजांच्या चरणी मोक्ष मिळाला. असे आपले महाराज आहेत आणि असे आपले पुंडलिक बाबा आहेत. तर आपण गजानन महाराजांचा एक जयघोष करूया आणि झालेली सेवा सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. थोडी पद्धत बदलली मी आज सांगताना. व्याख्यान देण्यासारखं झालं हे. मला वास्तविकता जसं शास्त्रीय गायकाला उभं राहून गा म्हटल्याशिवाय दरबार भरल्याशिवाय बोलता येत नाही, तसं मला बसून बोलायची सवय जास्त आहे. खुर्चीवरती मला असं सोपं नसतं झालं. म्हणून